पण तोपर्यंत मी बोलत राहतो, म्हणजे जे फेसबुकवरती असल्या नसल्याने फरक पडणार नाही असे काही गोष्टी इथे बोलू शकतो. ओके, पर्टिक्युलरली जे लोकांनी रजिस्टर केलेलं आहे त्या संदर्भात बोलायचं आहे, तर त्याच्याविषयी मी बोलतो तोपर्यंत. हरकत. हा, म्हणजे मग आपल्याला 8:30 पर्यंतची वेळ हे करता येईल, बरोबर टाळता येईल वेळ. वैभव, तू लोक येतात तस तशी ऍड करत राहतोयस ना? हो सर, मी ते करतो. ओके. ओके, साधारणतः 190 पार्टिसिपेंट्स आता आहेत. किती 425 लोकांनी रजिस्टर केलेलं आहे एकूण. ओके. झाले का प्रल्हाद? हो. हा, हा, मीटिंग इज नाउ स्ट्रीमिंग लाईव्ह ऑन फेसबुक असं दाखवत आहे. या, ओके. ओके, सो फक्त ते भाऊ एटीएफच्या पेजवरती चेक करून घे ना. भाऊला जरा अनम्यूट करू का मी? भाऊ जरा हात वर केलास तर तुला अनम्यूट करता येईल. तर नाही, मी भाऊला सांगितलं, आता हे पाठवलंय मी. आज तू अनम्यूट म्हटलंय. भाऊ, तू अनम्यूट झालास का? येस. हा, ओके. भाऊ, फेसबुक लाईव्ह दिसतंय का बघून घे ना एकदा तू एटीएफच्या पेजवरती. येस, बघतो. सर, ते प्रल्हाद सरांच्या प्रोफाईलवर आहे. आता आपल्याला एटीएफच्या पेजवर शेअर करावं लागेल. ते कसं करणार आहे ते पहा. हा, द शेअर ऑप्शन आहे, तिथून होऊ शकेल. एक मिनिट. मी हो, मला प्रल्हादच्या ऑलवर जाऊन तिथून घ्यायला लागेल. ते लिंक घ्यायला लागेल त्याची. प्रल्हादनं लिंक शेअर केली तर ते फारच सोपी होईल. ते व्हॉट्सअपवर लिंक शेअर करतो प्रल्हाद. प्रल्हाद, भाऊसोबत लिंक शेअर करून टाक. मला आता ऍक्च्युली ते कसं करावं हे कळायचं काही मार्ग नाही. ठीक आहे, मी करतो. चालेल चालेल. किंवा तू भाऊला होस्ट करून होणार आहे का? नाही, होईल. किशोर, एक मिनिट. मी एटीएफच्या पेजला मी एटीएफच्या पेजवर देतो. एकच मिनिट फक्त. प्रल्हाद सर, मी तुम्हाला फेसबुक लाईव्हची लिंक व्हॉट्सअप केली आहे. ओके. आता ती भाऊला पाठवून दे तू. पेजवर दिसतंय का? जेके जरा चेक करताय? कोणी पण चेक करा. एटीएफच्या पेजवर लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू झालंय. माझ्या ऑलवर पण. जे काही मी तुम्हाला अनम्यूट केलं, तुम्ही बोलू शकता जर तुम्हाला दिसत असेल तर. हा, सुरू झालंय. आपण सुरू करू शकतो. जस्ट अ सेकंड भाऊसाहेब, मला आय एम फेसिंग सम टेक्निकल ग्लिच. प्रल्हाद, हा, एटीएफच्या फेसबुक पेजवर माझ्या फॉलोअर मी लिंक शेअर केली आहे आणि तिथे दिसायला सुरू झालेली आहे. आपण सुरू करू शकतो
आणि सगळ्यांना विनंती इतकी आहे की त्यांनी ही जी पार्टी शेअरचा जो ऑप्शन आहे तो घेऊन शेअर करावं तिथे. आपण सुरू करू शकतो. किशोर. ओके, थँक्यू थँक्यू भाऊ. ओके. सो आपण सुरू करूयात आता. सगळ्यांना नमस्कार. मी किशोर दरक. किशोर सर प्लीज हा. अर्धा मिनिट द्याल, माझ्याकडे झूमला एरर आलाय, फक्त अर्धा मिनिट द्या. ओके ओके. हो. काय झालं रे? इतर गटांमध्ये आपण व्हॉट्सअपचे शेअर केलं तर फेसबुकवर मला असं वाटतं की जास्त जणांना ऐकता येऊ शकतं. हो, मी ऑलरेडी काही गटांमध्ये जिथे मी आहे तिथे पाठवलं फेसबुकची लिंक. येस. आणि फक्त झूमची लिंक मात्र इथे ज्यांनी रजिस्टर केलं होतं त्यांना दिलेली आहे. हो. मला तुमचा आवाज येतोय सगळ्यांचा, पण मग काहीतरी ग्लिच आहे बारीक, जे मला लक्षात येत नाही. पण सगळ्यांना हा. बरं, तोवर मी बोलायला सुरू करतो. प्रल्हाद, तुला आवाज येतोय ना? हा, ठीक आहे. प्रल्हाद सर, तुमचा व्हिडिओ बंद करा प्लीज. किशोर सुरू करूयात. हो हो हो. सर्वांना नमस्कार. फेसबुकवर हो, फेसबुकवर लाईव्ह असेल तर मग ते केलंच पाहिजे आपण. मी तर निवड देखील ब्लँक असेल. किशोर दरक, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आल्यापासून त्याच्या संदर्भात खूप चर्चा सुरू आहेत. माध्यमांमधून आपण सगळेजण वाचतोय, ऐकतोय. काहींनी त्यामध्ये लिहिलेलं पण आहे माध्यमांमध्ये आपल्यापैकी, की हे नेमकं धोरण काय आहे, ते काय करणार आहे, काय करू इच्छित आहे, आणि याच्या मागे काय प्लॅन असू शकतो, काय अंदाज असू शकतात, अशा विविध अंगाने याची चर्चा आता सुरू आहे. आणि हे करत असताना एक गोष्ट जाणवली, काही शिक्षक मित्रांनी जाणवूनही दिली, की या संदर्भातलं काही दस्तऐवज आपल्याकडे अवेलेबल नाहीये मराठीमध्ये. म्हणजे हा मूळ आराखडा जो आहे किंवा मूळ धोरणाची प्रतच अजून मराठीमध्ये उपलब्ध झाली नाही. केंद्र सरकारने, म्हणजे आता शिक्षण मंत्रालयाने 31 ऑगस्ट पर्यंत खरं सगळ्यांकडून मतं पण मागवली होती की याची अंमलबजावणी कशी करायची, याच्याबद्दल तुमच्या ज्या काही सूचना असतील त्या सूचना द्या म्हणून. तर ते करत असताना मराठीतून आपण याची चर्चा करावी अशी एक कल्पना पुढे आली, आणि म्हणून हा अभ्यास वर्ग सुरू करायचा असा निर्णय मी घेतला. माझा खरंच अंदाज होता की एक साधारणतः 80-100 लोक असतील आणि आपल्याला ते सहज करता येईल असं. पण एका अर्थाने प्लेझंट सरप्राईज ज्याला म्हणूयात, की ती लिंक तयार करून सर्क्युलेट केली काही व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये, आणि त्याला दणदणीत लोकांनी, म्हणजे 450 लोकांनी रजिस्टर केलं त्याच्यात. आणि ही झूमची फॅसिलिटी दिली आहे त्याबद्दल खरं क्वेस्टचे मी आभार मानायला हवेत. आणि त्यांच्याकडे 100 लोकांच्याच झूमची फॅसिलिटी होती, ती त्यांना फायनली अपग्रेड करावी लागली 500 लोकांसाठी. ते इतका अफाट प्रतिसाद जर असेल तर ऑब्व्हियसली लोकांमध्ये याच्याविषयी खूप उत्सुकता आहे, हे क्लिअरली आपल्याला दिसते. आणि म्हणून जास्ती फोकस्ड पद्धतीने याचा आपण सगळ्यांनी अभ्यास करूयात एकत्र, असं विचार मी आपल्या सगळ्यांसमोर मांडतो. मी जे 2 व्हॉट्सअप ग्रुप प्रल्हादने तयार केलेले आहेत, त्या दोन्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी परवा दिवशी एक पोस्ट लिहिली होती आणि तिथे मी सहाध्यायी असा शब्द वापरला होता, की आपण सगळेजणच एकमेकांच्या मदतीने शिकूयात. अशा खरं तर विचाराने मी काही मांडणी करणार आहे. 2-4 गोष्टी सुरुवातीला बोलतो आणि मग आपण आजचा विषय सुरू करूयात. हे 450 जण जे म्हणतोय मी, 450 रेजिस्ट्रेशन जे झालेलं आहे, ते त्याचं थोडं एक मी अनालिसिस पण केलं. साधारणतः 60% त्याच्यामध्ये शिक्षक आहेत आणि टीचर एज्युकेटर म्हणून साधारणतः 15% लोक आहेत. त्यातले काही संस्थांमध्ये काम करतात, वेगवेगळ्या NGOs मध्ये काम करतात, आणि काही मध्ये वगैरे आहेत. सरकारी अधिकारी देखील मोठ्या प्रमाणावर इथे आलेत. साधारणतः एकूण 450 पैकी 20 लोक सरकारी अधिकारी आहेत, 5% लोक. महाराष्ट्रातल्या 34 जिल्ह्यांमधून, महाराष्ट्र बाहेरून, आणि काही 2-3 जणांनी सध्या ते परदेशात आहेत, मराठी जाणणारे लोक आहेत, तिकडून पण त्यांनी रजिस्टर केलेलं आहे.
सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट मला दिसली ती म्हणजे 4.25 वर्षामध्ये 51% महिला आहेत आणि 48% पुरुष आहेत. आणि मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की वेळ जी असेल आपल्या सत्राची ती महिलांना सोयीची कोणती असेल ती आपण घेऊयात म्हणून. आणि त्याची ऑब्व्हियस कारणं आहेत. संध्याकाळची वेळ आहे आणि स्वयंपाक पाणी आणि बाकी कामं आवरणं आणि त्याच्याबद्दल काही चर्चा होत राहिल्या तरी जास्ती वाटा कोणाला उचलावा लागतो हे ऑब्व्हियस आहे. आणि त्यानुसार जास्ती मागणी ज्या वेळेची आली ती होती की संध्याकाळी 7 ते 8:30 आणि ऑल्टरनेट दिवशी करा. म्हणजे दररोज सेशन घेण्याचा पण ऑप्शन दिला होता, ऑल्टरनेट दिवशी सेशन घेण्याचा पण ऑप्शन दिला होता. तर त्यामध्ये दररोज न घेता ऑल्टरनेट दिवशी सेशन्स घ्यावीत असा ऑप्शन दिला होता. जवळजवळ 100 लोकांनी एक आठवड्याला एक सेशन असं पण सांगितलं होतं. पण एकतर ती संख्या कमी होती आणि दुसरं मग याचा अर्थ साधारणतः हे 2 महिने प्रकरण चालेल असंही मला वाटलं. आणि त्यामुळे फायनली एक दिवसाआड एक सेशन करण्याचा प्लॅन आता तरी केलेला आहे. शक्य झालं तर पुढच्या शनिवार रविवार दोन्ही दिवशी सेशन आपण करूया. पण मध्ये मंगळवार आणि गुरुवारी काय होतं त्यानुसार आपल्याला ठरवता येईल. हा एक भाग झाला. त्याच्यानंतर वैभव तू आहेस का इथे? वैभव आहे. हा, तू लोकांना ऍडमिट करत राहा. ओके. सो आणि स्क्रीन आता तू शेअर केलायस का वैभव? हो. हा, बरं, ठीक आहे. दुसरं एक असं आहे की नाही राहू दे, अजून पहिल्याच पेजवरती थांब. हा, दुसरं एक असं आहे यामध्ये की हे जे 8 सत्र करायचा विचार केलेला आहे त्याच्यामध्ये काही सत्रांमध्ये काही वक्ते म्हणण्यापेक्षा काही जाणकारांना बोलवायचा विचार आहे ज्यांनी येऊन इथे आपल्यासोबत एक बेसिक मांडणी करावी किंवा काही मुद्द्यांना घेऊन चर्चा करावी. म्हणजे दरवेळेला मी फक्त मांडणी करेल किंवा मी आणि प्रल्हाद कॉन्व्हर्स करत राहू असं त्याचं स्वरूप न ठेवता आपण विषय ठरवलेला असेल. जसा आजचा आपला विषय जो होता तो त्या धोरणाचा परिचय म्हणजे पहिला इंट्रोडक्शनचा चॅप्टर जो आहे तो चॅप्टर होता. तसा आपण दरवेळेला विषय ठरवून घेऊ आणि तो विषय ठरवून घेऊन आपण दरवेळेला कधी कधी फक्त मी आणि प्रल्हाद हे सेशन्स करणार आहोत आणि कधी मी काही जाणकारांना इन्व्हाइट केलेले आहे यासाठी. उदाहरणार्थ निलेश निमकर आहेत क्वेस्टचे संचालक, नंतर शिक्षण विभाग माजी प्रधान सचिव आसाम राज्याचे धीर जिंगरन म्हणून आहेत, ते येतील. डॉक्टर अर्चना मेहेंदळे या पॉलिसीच्या तज्ज्ञ आहेत, त्यांना एका सत्रामध्ये आमंत्रित केलेलं आहे. गुरुमूर्ती काशीनाथ हे ICT बेस्ड एज्युकेशन किंवा इंटिग्रेटेड टेक्नॉलॉजी इन एज्युकेशन याचे मोठे तज्ज्ञ आहेत. बँगलोरमध्ये IT फॉर चेंज नावाची संस्था आहे, त्याचे ते फाउंडर डायरेक्टर आहेत, ते एका सत्रात येतील. पुण्याच्या ILS लॉ कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत एक आमचे मित्र नितीश नवसागरे. धोरणांमध्ये विशेषतः अधिकारांची चर्चा करण्यासाठी नितीशला मी इथं बोलवणार आहे एका सत्रात. आणि भाऊ चास्कर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, भाऊला मी एका सत्रामध्ये येण्याची विनंती केलेली आहे. ती म्हणजे जेव्हा स्कूल कॉम्प्लेक्सेस आणि एकूण ऍक्सेसचा प्रश्न आपण चर्चेला घेऊ तेव्हा भाऊ पण आपल्यासोबत इथे चर्चक म्हणून येणार आहे. याखेरीज आपण सगळेजण इथे जे नाव नोंदणी करून आलेलो आहोत या सर्वांनी गटामध्ये पण आणि इथे पण चॅटबॉक्समध्ये एक अर्ध्या तासानंतर चॅटबॉक्स ओपन केला जाईल. तर त्या काही प्रश्न असतील, काही मुद्दे असतील ते इथे जरूर पोस्ट करावेत. आणि साधारणतः 1-1.5 तासापैकी तासभराचं कामकाज झाल्यानंतर थोडं आपण ओपन चर्चेला पण ठेवूयात, तेव्हा आपल्याला हात वर करून बोलता पण येईल. अशा पद्धतीने ही रचना आहे. आणि आज हा पहिला दिवस आहे. ही रचना कशी पुढे चालणार आहे मला एक्झॅक्टली माहित नाहीये, पण विचार तरी असा आहे की याच्यामध्ये काही बदल करावे लागले सगळ्यांच्या सोयीने, कुणाला यातला काही गैरसोयीचं वाटत असेल तर ते आपण करूच आहे. आज मला ऑलरेडी संध्याकाळी 2 फोन आले होते की फेसबुक लाईव्ह किंवा झूमसाठी बँडविड्थ खूप लागते आणि आमच्याकडे जरा नेटवर्कचा इश्यू आहे, तर दुसरं कोणतं माध्यम वापरता येईल का. तर पुढच्या वेळेपासूनचं जे लाईव्ह होणार आहे सत्र, जे बाहेर ज्या लोकांनी रजिस्टर केलं नाही त्यांच्यासाठी, ते युट्यूबवरनं लाईव्ह करण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि मी त्यासाठी एक चॅनलचं रजिस्ट्रेशन पण केलं, पण त्याला मला आत्ता कळलं की त्याला 24 तास लागतात ऍक्टिव्हेट व्हायला, तर मग आज तरी हे करता आलं नाही. तर आज लाईव्ह जे काम चालू आहे ते ATFच्या फेसबुक पेजवरून लाईव्ह करण्यात येतं. आपण आता सुरुवात करूयात. प्रल्हाद आहेस का तू इथे? हो आहे सर. हा, ओके. तर आता एक भाग जो आहे तो आपण आज या धोरणाच्या विषयी थोडी पार्श्वभूमी
जाणून घेऊन आणि पहिल्या चॅप्टर विषयी बोलणार आहोत. त्याच्या आधी थोडक्यात परिचय करून देतो प्रल्हादचा. प्रल्हाद काठवले, प्रल्हाद तुझा व्हिडिओ जमला तर ऑन कर प्लीज. प्रल्हाद काठवले सहाय्यक शिक्षक आहे, बालिवली शाळा, वाडा तालुक्यामध्ये, पालघर जिल्ह्यात. आणि प्रल्हाद एक अत्यंत जाणकार प्रयोगशील शिक्षक म्हणून महाराष्ट्रात अनेकांना परिचित आहे. त्याने गणित शिक्षणामध्ये विशेष करून काम केलेलं आहे, भाषा शिक्षण, गणित शिक्षण. आणि गणित शिक्षणामध्ये तो एका अर्थाने शिक्षकांचा शिक्षक म्हणून, शिक्षक प्रशिक्षक म्हणून काम करतो राज्य पातळीवरती. पण त्याचं जे एक आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे तेही सगळ्यांना माहिती असेल, गोष्ट गुरुजी घडण्याची, जे 3-4 वर्षांपूर्वी प्रकाशित झालं होतं. आणि त्याने गणित शिक्षणामध्ये जे काम केलेलं आहे तेही त्याने आंतरराष्ट्रीय परिषदेत मांडलेलं आहे. शिवाय तो ज्या मूळ गावचा आहे तिथे त्याने, प्रल्हादने जी एक सेकंडरी स्कूल स्थापन करण्याचा प्रयत्न केला किंवा चालवण्याचा प्रयत्न केला, स्वतः तो प्राथमिक शिक्षक आहे, त्याच्याविषयी पण त्याने एक चांगला पेपर कंपॅरेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ऑफ इंडियाच्या एका कॉन्फरन्समध्ये मांडला होता. तर प्रल्हाद आपल्या सोबत आहे. मी आणि प्रल्हाद आत्ता आज या पहिल्या भागाविषयी बोलू, म्हणजे आमची आपसात चर्चा असेल आणि त्या चर्चेच्या अनुषंगाने मी काही स्लाइड्स पण बनवून आणलेले आहेत. आणि अर्थात चर्चा सुरू असताना समजा अगदी काही प्रेसिंग क्वेश्चन असेल तर कृपया कुणी हात वर करू शकता मध्ये, नसेल तर मात्र आपण एक भाग याचा प्रेझेंटेशनचा होऊन गेल्यानंतर खुली चर्चा घेऊयात. आणि आता चॅटबॉक्स बंद ठेवण्याचं एक कारण हे पण आहे की चॅटबॉक्समध्ये खूपदा मी जॉईन झालो, नमस्कार आणि अशा सगळ्या गोष्टी ज्या टाईप होत राहतात त्या टाळल्या जाव्यात अशी विनंती आहे सगळ्यांना. दुसरं म्हणजे मांडणी सुरू असताना धन्यवाद, आभार, खूप छान किंवा खूप वाईट, अजिबात असहमत, सहमत अशी जी मतं आहेत ती शक्यतो मांडायचं टाळा चॅटबॉक्समध्ये, कारण नंतर मग लोक जेव्हा प्रश्न लिहितात ते प्रश्न त्याच्यामध्ये सुटून जाऊ शकतात. त्या अनुषंगाने मी हे सांगतोय. इथं जे लोक आहेत ते सगळेच व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण आहेत, त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अर्थातच काही प्रश्न असतील, कुणाला चॅटबॉक्समध्ये इथे टाईप करणं जमत नसेल, मोबाईलवरून करणं जमत नसेल तर कृपया तुम्ही तुमच्या आपल्या ग्रुपमध्ये पण तुमच्या काही शंका, प्रश्न, कॉमेंट्स असतील तर त्या जरूर करू शकता. पण मगाशी नितीन मेमाणेंनी एका ग्रुपमध्ये सुचवलं होतं तसं आज शक्यतो आपण या मुद्द्यावरती बोलूयात. पेज नंबर 3 to 7 असं मी जे म्हणालो होतो पॉलिसी मधलं इंग्रजी आणि हिंदी ड्राफ्ट शेअर केलेले आहेत. काही जण गटात नव्याने जॉईन झाले असतील तर परत एकदा आज संध्याकाळी ते ड्राफ्ट शेअर करतो. आणि शक्य झालं तर काही भागांचे किमान ॲव्हरेज वर्षन मराठीतून द्यावेत असा प्रयत्न राहील. तर ही साधारणतः हा 8 सेशन्सचा आराखडा असेल. आणि याच्यामध्ये अर्थातच बदल सुचवायचे असतील तर 1-2 सेशन झाल्यानंतर कृपया जरूर सांगा, गटात सांगा, प्रल्हादला किंवा मला मेसेज करा कोणत्याही पद्धतीने. म्हणजे मी अभ्यास वर्ग म्हणतोय तर अशा प्रकारे कसं कंडक्ट करावं याचा पण एक अभ्यासच आहे, गृहीत धरा. आणि त्यानुसार यू कॅन डेफिनेटली गिव्ह सजेशन्स. तर आपण आता सुरू करू शकतो. प्रल्हाद, ओव्हर टू यू. या किशोर, एक म्हणजे सुरुवात करतानाच मला खरं तर एक संदर्भ घ्यावा असा वाटतो. आपण वेगवेगळ्या माध्यमांमधील बातम्यांचा उल्लेख मी करेन इथे की तब्बल 34 वर्षानंतर आज आपल्याला देशाचं शैक्षणिक धोरण पाहायला मिळत आहे. अशा चर्चा आपल्याला पाहायला मिळाल्या, ऐकायला मिळाल्या, वाचायला मिळाल्या. आणि इतक्या वर्षानंतर असे शैक्षणिक बदल पहिल्यांदाच झालेत की स्वातंत्र्योत्तर काळात एकूणच देशाच्या शैक्षणिक प्रवासात, शैक्षणिक धोरणांच्या बाबतीत एक 86ची पॉलिसीचा जर विचार केला तर त्यानंतर आता 2020चा म्हणजे इतका मोठा मधला काळ गेलेला आहे. तर हे असं शिक्षणाच्या बाबतीत किंवा धोरणाच्या बाबतीत हे असं आहे, खरंच असं आहे की यापेक्षा वेगळं काही घडलंय स्वातंत्र्योत्तर काळामध्ये. ह्याबद्दलचा एक थोडक्यात धांडोळा जर तुम्ही घेतला तिथे तर अधिक मदत होईल पुढचा भाग समजून घेण्यासाठी. किशोर सर. किशोर सर. सॉरी, माझं बोलणं मी म्यूट वरती होतो. सॉरी. प्रल्हाद, आपण सुरू करूयात. फक्त एक गोष्ट, माझ्या लॅपटॉप वरती माझा व्हिडिओ डिसेबल्ड आहे आणि तो मला ऑन करता येणार नाही. एक विचार मी केला होता की दुसरा कुठला तरी लॅपटॉप घेऊन किंवा दुसरा कुठला तरी डिव्हाइस वरून आपण हे सत्र करूया. पण मग मी दुसरा विचार असाही केला की आपण सध्या तसेही इतक्या इमेजेस आणि व्हिडिओच्याच जगात आहोत तर निव्वळ ऑडिओ करायला हरकत नाहीये.
तोही एक प्रयोग करून बघावा असं मला वाटलं. तर या सत्रांमध्ये बाकीचे वक्ते जे येतील किंवा प्रल्हाद स्वतः त्याचा व्हिडिओ ऑन असेल, पण माझा व्हिडिओ मात्र इथे नसणार आहे, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. जर कुणाला इमेज बघूनच समजावून घेण्याची जास्ती सवय असेल तर. आणि म्हणून मी खरं तर माझ्या स्लाइडवरती पहिल्या स्लाइडवर माझा फोटो पण टाकून ठेवला, कारण गटात काही अपरिचित लोक पण असणार आहेत ज्यांनी रजिस्टर केलेलं आहे. तर कोण ही व्यक्ती आहे एवढं समजून घेण्यासाठी हा फोटो पुरेसा आहे. आपण पुढे जाऊयात. वैभव, तू पहिल्या स्लाइडवर जा. प्रल्हादच्या उत्तरादाखल एक पहिली स्लाइड पण मी केलेली आहे तयार. वैभव, आवाज येतोय माझा? हा. तर एक एक मुद्दा आपण घेऊयात वैभव. साधारणतः 1947 ते 2020 पर्यंत, आणि प्रल्हादने आता जो एक प्रश्न उपस्थित केला ना, त्यात मला तरी 31 जुलै का 30 जुलैला हे धोरण प्रकाशित झाल्यानंतर, त्याची पत्रकार परिषद केंद्र सरकारच्या सचिवांनी वगैरे घेतल्यानंतर 2 दिवसानंतर एक पोस्ट माझ्याकडे व्हॉट्सअपवरती कोणीतरी फॉरवर्ड केली होती की आधीच्या सरकारनी 70 वर्षात 2च धोरणं जाहीर केली आणि यांनी 6 वर्षात एक धोरण जाहीर केलं. आणि मला ती म्हणजे आता काय म्हणत की भक्तिरसाच्या प्रत्येकाच्या आपापल्या तऱ्हा आहेत, पण कोणत्याही वेळेला आणि कोणत्याही काळात शिक्षण असेल, आरोग्य असेल, किंवा कोणतीही एक बेसिक, ज्याला आपण ह्युमन राईट म्हणूयात, बेसिक कॉन्स्टिट्युशनल राईट म्हणूयात, किंवा अदरवाईज अशा कोणत्याही गोष्टींना अशा प्रकारे तुलना करणं हा मूर्खपणा आहे. दुसरं असं असतं की कोणत्याही देशाचं धोरण, मग ते भारत असो, पाकिस्तान असो, कॅनडा असो, सिंगापूर असो किंवा फिनलँड असो, कोणत्याही देशाचं धोरण जे असतं ते असं अचानक ओव्हरनाईट काही घडत नसतं. तो एका प्रक्रियेचा भाग असतो. आणि त्यामुळे धोरण आतापर्यंत जे घडले त्याच्यावरतीच बेतलेलं असतं. त्यामध्ये तसं म्हटलेलं असेल किंवा नसेल हा वेगळा मुद्दा आहे आणि त्याची वेगळी कारणं असू शकतात. पण मला हे निश्चित सांगायला आवडेल की देशाच्या गेल्या 70-72 वर्षांचा विचार केला तर अनेक महत्वाची धोरणं आणि अनेक महत्वाची आयोग त्याच्यामध्ये आहेत ज्यांनी विविध प्रकारची मांडणी केलेली आहे. एक त्यातलं आहे विद्यापीठ शिक्षण आयोग 1948चं. काल ज्यांच्या नावे शिक्षक दिन साजरा झाला, राधाकृष्णन, ते त्याचे अध्यक्ष होते आणि स्वातंत्र्यानंतर आलेला पहिला अहवाल आहे खरा शिक्षणाच्या संदर्भात. पुढचा मुद्दा घे. पुढे माध्यमिक शिक्षण आयोग किंवा ज्याला मुदलियार कमिशन म्हणतात. मी केवळ एक धांडोळा घेतोय आणि निवड नावं आणि काही एखादा मुद्दा सांगतोय. माध्यमिक शिक्षण आयोग 1952चा, ज्याला मुदलियार कमिशन रिपोर्ट पण म्हणतात. म्हणजे हे जे चिकित्सक विचारसरणीचे नागरिक वगैरे जे आता खूपदा बोलले जाणारे मुद्दे आहेत ते फार मुदलियार कमिशन पासून आहेत. किंवा परीक्षांमध्ये सुधारणांशी जितकी काही चर्चा देशामध्ये होते ती आपल्याला राधाकृष्णन कमिशन रिपोर्टमध्ये देखील, 48च्या रिपोर्टमध्ये देखील सापडते. त्यामुळे असं नवीनच काहीतरी घडलं असं फारसं कुठल्याच बाबतीत आपल्याला दिसत नाही. किंबहुना धोरणांच्या बाबतीत हा प्रश्न जास्ती योग्य असतो की खरं तर यातल्या अनेक गोष्टी आधीच बोलून झाल्या, त्याच्या अंमलबजावणीचं काय झालं, आपण कधीतरी एका सत्रामध्ये त्याच्याकडे पण येऊया. पुढे नक्की. कोठारी आयोगाचा 1964 ते 66 मध्ये आपल्याला सगळ्यांना हे नाव ऐकून माहिती आहे आणि शिक्षकांना पण त्याचा एक अभ्यासच त्यांनी केलेला असतो शिक्षकांनी. तर कोठारी कमिशन रिपोर्ट वॉज अ व्हेरी व्हेरी पॉवरफुल रिपोर्ट. अत्यंत साकल्याने शिक्षणाचा विचार करणार. आणि तुम्ही जरा क्रम बघितला, 48 मध्ये आपण विद्यापीठ शिक्षणाचा विचार केलाय, मग 52 मध्ये माध्यमिकचा, आणि पहिल्यांदा प्राथमिक किंवा अगदी छोट्या मुलांपासूनचा विचार जो आहे तो 64 साली केलेला आहे. जगातल्या काही देशांमध्ये म्हणजे हा सगळा काळ जो आहे ना, 45चं दशक, 50चं दशक, 40 ते 50, तो काय म्हणत आपण दुसऱ्या महायुद्धानंतरचा पण काळ आहे. आणि जगातल्या काही देशांनी उलटी सुरुवात पण केलेली दिसते की त्यांनी सगळ्यात जास्ती फोकस त्यांचा ECC म्हणा, म्हणजे अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन आणि शालेय शिक्षणावरती केंद्रित केला. आणि आपल्याकडे मात्र थोडंसं त्याची चक्र उलटी फिरलेली दिसत आहेत. त्याचे परिणाम आपण आजही भोगतो आहोत. ते कसे आणि कधी आपल्याला वेळ मिळाला तर आपण चर्चा करूयात. पुढे जाऊयात. नंतर 1968चं राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे ते, आणि सर्व धोरणं, मला पुन्हा एकदा हे पण सांगायचं आहे की सर्व धोरणांमध्ये काही वादग्रस्त मुद्दे आत्ताच्या संदर्भात विचार केला तर आहेत. म्हणजे उदाहरणार्थ राष्ट्रीय शिक्षण धोरण 68 मध्ये अहिंदी भाषिक राज्यांनी हिंदी माध्यमांमधून शिकवण्यासाठी पण कॉलेजेस करावेत अशी पण शिफारस आहे. आत्ताच्या काळामध्ये मी ती इमॅजिन पण करू शकत नाही. आपल्याला माहिती आहे हिंदी भाषेबद्दल काय गोंधळ झालेला आहे, काय गदारोळ झालेला आहे, आणि ती आपण इमॅजिन देखील करू शकत नाही.
त्यामुळे धोरणाचा अभ्यास जेव्हा आपण म्हणत असू ना, एक मला या निमित्ताने सूचना पण इथे जरूर करायची आहे आणि ती पहिल्याच सेशनमध्ये करायची असं मी ठरवलं होतं. मी आणि प्रल्हादने याच्यावर चर्चा देखील केली होती की अमुक एका पक्षाच्या कारकिर्दीमध्ये एक धोरण आलं म्हणून ते अमुक प्रकारचंच आहे या गृहीतकावर आपण अभ्यास नाही करायचा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. म्हणजे हा विचार खरं तर करायला हवं. म्हणजे कुठल्या काळात आलं याचा विचार करण्यापेक्षा ते धोरण म्हणून किती योग्य किंवा अयोग्य आहे असा विचार करणं जास्तच महत्वाचं आहे. नक्की. एक्झॅक्टली. म्हणजे इतिहास जेव्हा लिहिला जाईल अजून 50 वर्षांनी भारतीय शिक्षणाचा 2547 पासूनचा, समजा 2047 साली गेल्या 100 वर्षाचा भारतीय शिक्षणाचा इतिहास, तर प्रत्येक धोरणाचा आणि प्रत्येक धोरणाच्या अंमलबजावणीचा नेमका काय परिणाम झाला, तो बरा वाईट किती होता हे आपल्याला दिसेलच. शिक्षण क्षेत्रामध्ये हे पण असते की चांगल्या किंवा वाईट प्रयत्नांचे परिणाम दिसायला आपल्याला थोडा कालखंड जायला लागतो. त्याच्याशिवाय आपल्याला त्याचं चांगलं किंवा वाईट झालं हे अजिबात समजू शकत नाही. हे शिक्षणाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. तर राष्ट्रीय शिक्षण धोरण 68 मध्ये देखील अशा काही शिफारसी होत्या. राष्ट्रीय शिक्षण धोरण 64 ते 66 मध्ये देखील होत्या. कोठारी आयोगाच्या विषयी आपण सगळेजण खूप प्रभावीपणे बोलतो आणि एका अर्थाने त्यांनी या देशाला खूप दिशा देणारं शिक्षण दिलं म्हणून कोठारी आयोगाविषयी आपण जाणतो. पण कोठारी आयोगामध्ये कशाची कमतरता होती? कोठारी आयोग आणि उदाहरणार्थ आता जर तुम्ही लिंगभावाच्या दृष्टीने कोठारी आयोगाचं अनालिसिस केलं, आता जर तुम्ही कार्यकेंद्रित शिक्षणाच्या दृष्टीने कोठारी आयोगाचं अनालिसिस केलं तर त्याचे वेगवेगळे पापुद्रे आपल्याला उघडता येतात. आता आपल्याला वेळ नाही आपल्याकडे, त्याच्यामुळे आपण पुढे जाऊयात. पण मुद्दा हा अत्यंत महत्वाचा आहे की केवळ भाजप सरकारच्या काळात आलेलं हे धोरण आहे म्हणून ते वाईटच असणार किंवा म्हणून ते चांगलंच असणार असं दोन्ही बाजूने गृहीतकांवर आधारित अभ्यास आपल्याला करायचा नाही. मला स्वतःला या धोरणाबद्दल काय वाटतं, एक लेख मी मराठीमध्ये प्रकाशित केला होता. इथे आता पार्टिसिपंट जे आहेत त्यातल्याही 5-7 जणांनी ऑलरेडी काही काही लेखन केलेलं आहे. ती त्यांची मतं आहेत, हा एक वेगळा भाग आहे. पण इथे अभ्यास करत असताना मी असं म्हणणार नाही की हे सरकार आहे म्हणजे हेच करणार. मग तो आपल्या अभ्यासावरती मर्यादा आणेल असं मला वाटतं आणि म्हणून मी हे सगळ्यांना आवाहन करतो. याचा अर्थ धोरणात असलेलं सगळं मला मान्य आहे का व्यक्तिशः, तर तसं नाहीये आणि त्याची कारणं आहेत. मात्र ती कारणं मला जास्ती समजावून घेतली पाहिजेत, सांगितली पाहिजेत, तर ते शक्य होणार. त्याच्यानंतर 86चं धोरण आणि 1982चं त्याचं जे सगळं त्याच्यामध्ये काही बदलही झाले होते आणि त्याच्या एक अंमलबजावणीचा अहवाल पण तो आला होता. 86चं धोरण म्हणजे जे राजीव गांधींच्या कारकिर्दीत झालं. 68चं म्हणजे नेहरूंच्या मृत्यूनंतर झालेलं आहे. राजीव गांधींच्या कारकिर्दीतलं जे धोरण आहे त्याच्यामध्ये एका अर्थाने आपण म्हणूयात की राईट टू एज्युकेशनच्या विषयी पण विचार केला गेला, त्याला अधिकार बनवला गेला नाही. किंवा हे आपल्याला पहिल्या शाळांमध्ये तुमच्याकडे विशेषतः शाळांमध्ये बघितलेलं आहे की काय म्हणत आपण ते मूल्यांचे फुलझाड म्हणून 10 मूल्य असतात आपली बेसिक गाभा घटक ज्याला म्हणतो आपण शिक्षणातले. हे सगळे त्या 86च्या धोरणातून आलेले आहेत. 68 नवोदय विद्यालय त्यातनं निर्माण झाली की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक तरी असं एक्झम्पलरी शाळा असली पाहिजे असं म्हणून नवोदय विद्यालय तयार झाले. 68 नंतर बालभारती सारख्या एका महत्वाच्या काय म्हणतात ऑटोनॉमस बॉडीची स्थापना ही त्या 68च्या धोरणानंतर झालेली आहे. कारण तिथं पाठ्यपुस्तकं निर्माण करण्याविषयी कोठारी आयोगाने पण आणि 68च्या धोरणाने पण ऑटोनॉमस ऑर्गनायझेशनचा फार पाठपुरावा केला होता आणि पहिला प्रतिसाद एका अर्थाने महाराष्ट्राने दिला होता. आणि मला वाटतं तेव्हा मधुकरराव चौधरी शिक्षण मंत्री होते तेव्हा बालभारतीची स्थापना करण्यात आली होती पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीसाठी स्वतंत्रपणे. त्यामुळे आत्ताच काहीतरी घडलं अशा आविर्भावात आपण असायला नको. आणि हे फक्त महत्वाचे टप्पे सांगतो. म्हणजे उदाहरणार्थ मी चट्टोपाध्याय कमिशन विषयी बोलत नाहीये इथे कारण ते शिक्षकांविषयी होतं. त्याच्यामध्ये आणखी अनेक दृष्ट्या करणारी गोष्टी झालेल्या आहेत. 86 घटना दुरुस्तीचा अर्थ ज्याच्यामुळे आरटी कायदा घटनेमध्ये आला. घटनेचं जे 21वा कलम आहे जीविताचा अधिकार म्हणतो आपण, राईट टू लाईफ, मूलभूत अधिकार आहे, त्याचा भाग शिक्षणाला बनवण्यात आलं 86व्या घटना दुरुस्तीत 2002 साली जेव्हा अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान होते. मी मुद्दामून या लोकांची पण नावं अशासाठी घेतोय की वेगवेगळ्या पक्षांच्या कारकिर्दींमध्ये पण गोष्टी घडलेल्या आपल्याला दिसल्या पाहिजे. राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा जो आहे, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा म्हणायला पाहिजे होतो, तिथं मी चुकीचा शब्द वापरलाय. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 जो आहे ज्याच्या आधारावरती आपलं आस्थागत विशेषतः गेल्या एका दशकभरातलं काम तरी देशभरात
प्रत्यक्ष वर्गातलं अध्यापनाचं, पाठ्यपुस्तक निर्मितीचं, अभ्यासक्रम निर्मितीचं कामकाज जे सुरू आहे ते त्याच्या आधारावर सुरू आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 पुढे जाऊयात आपण. आणि त्याच्यानंतरचा एक महत्वाचा जो टप्पा आहे तो RT 2010. ही सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पंतप्रधानांच्या कारकिर्दीत घडलेल्या आहेत, वेगवेगळ्या लोकांच्या कारकिर्दीत घडलेल्या आहेत. त्यामुळे प्रल्हाद, तुझे मुद्दा उपस्थित केला होतास की भारतातलं शिक्षण आतापर्यंत काय घडलेलं आहे, तर आतापर्यंत काय घडलं याच्याविषयी खूप सारं सांगता येईल. त्याच्याविषयी लोकांनी पुस्तकं पण लिहिलेली आहेत, त्याच्याविषयी लोकांनी PhD पण केलेली आहेत, दशकवार पण लोकांनी अभ्यास केलेले आहेत की कोणत्या दशकात काय घडलं, ऍक्सेस कसा वाढला, ऍक्सेस वाढला तर गुणवत्ता वाढली का. स्वतः JP नाईक म्हणजे कोठारी कमिशनचे ज्यांना आपण काय म्हणूयात की बॅकबोन, त्यांनी जे पुस्तक लिहिल्यानंतर क्वालिटी क्वांटिटी अँड इक्वालिटी इन एज्युकेशन द इल्युझिव्ह ट्रायंगल म्हणून, तर अनेकांनी भारतीय शिक्षणाकडे विविध पद्धतीने पाहिलेलं आहे, विविध पद्धतीने त्याचा अभ्यास केलेला आहे. आणि आत्ताचं जे धोरण आहे ते पण या सगळ्यांमुळे आहे. म्हणजे समजा याच्यात काही कमतरता असतील तर धोरणाला नवीन दुरुस्ती करायला लागेल, यात काही चांगलं घडलं असेल तर ते पुढे न्यायला लागेल. त्यामुळं आधीचं काही नव्हतं असं अजिबात असत नाही. फक्त एक मात्र मी म्हणेन की या धोरणाने आता जो फायनल आराखडा आपल्या समोर आला आहे किंवा फायनल डॉक्युमेंट आपल्या समोर आलेलं आहे ते त्याच्यामध्ये फार गोष्टींना एक्नॉलेजच केलेलं नाही, असं मान्यच केलेलं नाही की आधी पण खूप काही घडलेलं आहे इथं, किंवा काही चालू आहे प्रक्रिया आणि काही घडायचं राहिलेलं आहे, अशा पद्धतीने अजिबात मांडणी इथे केली गेली नाहीये. हा या आराखड्याचा किंवा या डॉक्युमेंटचा जरा प्रॉब्लेम वाटतो. पण किशोर, मला असं वाटतं की आधीच्या पण धोरणांचा जर विचार केला तर एक दोन ठिकाणी असं लक्षात येतं की मागचं काही एक्नॉलेज केल्याचं फारसं दिसत नाही. म्हणजे कोठारी कमिशनच्या रिपोर्ट मध्ये पण वाचताना आपल्याला ते लक्षात येतं. तो ही एक गोष्ट खरं तर व्हायला पाहिजे, अकॅडमिक शिस्त म्हणून पण व्हायला पाहिजे खरं तर ती, पण ते आढळून येत नाही. माझा पुढचा प्रश्न खरं तर असा होता की आपण धोरणाबद्दलची खूप जास्त उत्सुकता खरं तर सगळ्यांनाच होती. म्हणजे 2016ला खरं तर लीक झालं असं म्हणतात, पण मला त्याबद्दल नेमकं नाही सांगता येणार. पण तो आराखडा आणि त्यानंतर मागच्या वर्षी 31 मेला पॉलिसी म्हणून 484 पानांची अपलोड केली गेली. पण त्याच्यानंतर लगेचच ती पुन्हा काढून घेतली आणि ती पुन्हा लगेचच काढून घेतली आणि त्याच्यानंतर पुन्हा काही दिवसांनी अपलोड केली आणि साधारण जून मध्ये अपलोड केल्यानंतर आता आपल्या हातात काही दिवसांपूर्वी हे 66 पानांचं डॉक्युमेंट पडलंय. त्या धोरणाचा साधारणपणे आता जे आपल्या हातात पडलंय 66 पानांचं डॉक्युमेंट एक छोटं, तर त्याचा साधारणपणे प्रवास कसा होता याबद्दल याच्यावर काही प्रकाश टाकाल का किशोर? हे बघ, आता कसं आहे याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. वैभव, पुढची स्लाइड घे तू. ही धोरणाची घोषणा खरं गेल्या याचा अजेंडाचा भाग होता. म्हणजे नवीन सरकार आलं जेव्हा, UPA 2 जाऊन NDA परत आलं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली, तेव्हा ती घोषणा ऑलरेडी झाली होती आल्यानंतर. आणि स्मृती इराणी तेव्हा शिक्षण मंत्री होत्या, किंवा आत्ताच्या भाषेत शिक्षण मंत्री, तेव्हा मिनिस्टर ऑफ MHRD. आणि धोरणाची घोषणा झाल्यानंतर गाव पातळी ते देश पातळीपर्यंत चर्चासत्र केली गेली. गाव पातळी ते देश पातळीपर्यंत, पुढे चल, गाव पातळी ते देश पातळीपर्यंत लाखो लोकांच्या सूचना आल्या असं सांगितलं गेलं. आणि त्याच्यातून TSR सुब्रमण्यम समितीचा रिपोर्ट आला अशी आपल्याला माहिती दिली गेली. वैभव, पुढे जा. तर TSR सुब्रमण्यम समितीचा रिपोर्ट जो आला तो ज्या गाव पातळी ते देश पातळीवरच्या चर्चासत्रांवरती अवलंबून होता, त्याच्यामध्ये एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे, त्याच्याविषयी मला जरा बोलायचं आहे. आणि इथे अनेकांना ती गोष्ट माहिती असणार आहे, पण मला फक्त आठवण करून द्यायची. आणि ती आठवण करून अशासाठी पण द्यायची आहे की धोरण तयार करताना किती ढिलेपणा केला जाऊ शकतो किंवा किती चतुराई केली जाऊ शकते, चालाखी केली जाऊ शकते, त्याचं ते उदाहरण आहे. ते आयदर ढिलेपणा आहे किंवा ती चालाखी आहे. आणि पुढे जातो की एक महत्वाची नजर चूक आपल्या राज्यात झाली होती. ही महाराष्ट्रातली गोष्ट आहे. 2015 साली झालेलं मी सांगतो तुम्हाला सगळ्यांना. 2015 साली जेव्हा हे धोरण तयार करायची प्रक्रिया सुरू होती,
मला आठवतं त्या दिवाळीमध्ये नोव्हेंबर महिन्यात दिवाळी होती 2015 साली, आणि दिवाळीमध्ये आपल्या महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवरती त्यांनी एक दस्तऐवज अपलोड केला होता की ही महाराष्ट्राकडून केंद्राला दिलेलं फीडबॅक आहे म्हणून त्या धोरणाविषयी, की त्या धोरणात काय असावं याच्याविषयी. तेव्हा एक शिक्षक संघटनाने खूप त्याच्यावरती गदारोळ केला होता. तो शाळा 8 तासाची करावी अशी एक शिफारस केली होती आपण महाराष्ट्र राज्याने, आणि त्यामुळे त्याच्यावरती खूप गोंधळ सुरू झाला होता. पण त्याच वेळेला दुसरी एक फार गडबडीची गोष्ट घडली, जी मी नंतर तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली होती त्यांच्याकडे की तुम्ही हे अख्खं जे डॉक्युमेंट आहे ते विनाशर्त मागं घ्या म्हणून, आणि त्यांनी ते घेतलं पण होतं. हे मी अशासाठी सांगतो की हे धोरण तयार करण्याच्या प्रक्रियेचा भाग आहे. धोरण जे तयार होत असतं त्याच्यामध्ये हजारो लाखो लोकांची परस्पर विरोधी मतप्रवाह असू शकतात. त्यामुळे धोरण जे प्रत्यक्ष बसून लिहितात ते जे कोणी तज्ञ असतील. किशोर, मला जरा इथे थोडं म्हणजे तुम्ही आता जी प्रक्रिया सांगताय मला थोडंसं रिकॉल होतंय काही मागचं. ते असं की हे धोरण म्हणजे आता तुम्ही मला माहिती नाही तुम्ही कुठल्या ह्याच्याने आता सांगताय, खरं तर नजर चुकीचा भाग असू शकतो किंवा काय मला माहिती नाही. पण मला असं वाटतं की एक तर 2015 या काळामध्ये इंटरनेटची उपलब्धता पूर्ण देश पातळीवरची, गावागावांमधली, त्यानंतर लोक इंटरनेट वापरतात, उपलब्धता आणि वापरणारे लोक, वापरणाऱ्या लोकांमध्ये पुन्हा शिक्षणाबद्दल काहीतरी जाणून घेणारे लोक आणि त्याबद्दल फीडबॅक देणारे लोक, असा जर आपण विचार केला तर अगदीच थोडक्या किंवा अगदी मोजक्या लोकांनी ह्या सगळ्याबद्दल फीडबॅक दिलेला असेल किंवा जे डॉक्युमेंट मागवलं होतं महाराष्ट्राकडून जे इनपुट्स म्हणून गेलं, तर किती लोकांनी त्याच्यावर फीडबॅक दिला असेल असं मला जरा एक तो प्रश्न पडतो. नाही, हे पहा ते सांगतोय प्रल्हाद मी की 26,000 पेक्षा जास्ती गावांमधून फीडबॅक आले असं महाराष्ट्र सरकारने अनाऊन्स केलं होतं. पण म्हणजे आणि 26,000 मधून आले, आणि मी महाराष्ट्रातल्या काही खूप ऍक्टिव्ह शिक्षकांसोबत कनेक्टेड आहे, तर त्यांच्याशी मी बोललोही होतो. त्यांनाही माहित नव्हतं की त्यांच्या गावात असे काही कन्सल्टन्सी झालेले आहेत, कन्सल्टेशन झालेली आहेत म्हणून. त्यातल्या अनेकांना त्याची सुतराम कल्पना नव्हती. तर 26,000 ठिकाणाहून महाराष्ट्रात फीडबॅक आला वगैरे असं सांगण्यात आलं. पण ज्या मुद्द्यावरती ते सगळंच गुंडाळलं गेलं तो मुद्दा फक्त मला एक वाचून दाखवायचा, ते डॉक्युमेंट माझ्याकडे अजून जपून ठेवलेलं आहे. त्यांनी असं शिफारस केली होती राज्य सरकारने, महाराष्ट्र राज्य सरकारने, केंद्र सरकारने, तेव्हा दोन्हीकडे पण एनडीएचंच राज्य होतं. अबॉलिश द SC, ST अँड CWSN कॅटेगरीज फॉर एज्युकेशनल फॅसिलिटीज. शिक्षणाविषयीच्या ज्या सुविधा दिल्या जातात त्यामधून SC, ST आणि CWSN, चिल्ड्रन विथ स्पेशल नीड, विशेष गरजा असणारी मुलं, हे कॅटेगरीज काढून टाका असं त्यांनी शिफारस केली. आणि जेव्हा मी हे पॉइंट आउट केलं माध्यमांमध्ये त्याचा प्रचंड गदारोळ झाला, आणि एका दिवसात तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी ते अख्खं डॉक्युमेंट रिव्हर्ट करून टाकलं, की त्यांनी सांगितलं की हे आम्ही मागे घेतो आहोत, वैभव पुढे जाऊयात आपण. त्याच्यानंतर तो TSR सुब्रमण्यम समितीचा अहवाल आला, त्याच्याविषयी पण खूप वाद झाले होते. एक म्हणजे त्या समितीमध्ये जे 5 लोक होते त्यांच्यापैकी 4 ब्युरोक्रॅट्स होते, 4 जण नोकरशहा होते, स्वतः TSR सुब्रमण्यम पण, आणि जे एकमेव अकॅडमिशियन होते त्यामध्ये ते प्रोफेसर JS राजपूत होते, ज्यांची कारकीर्द NCERTचे डायरेक्टर म्हणून खूप वादग्रस्त ठरली होती 2000 ते 2004च्या दरम्यान. मुरली मनोहर जोशी शिक्षण मंत्री असताना ते JS राजपूत तिथे डायरेक्टर होते. तर सुब्रमण्यम समितीचा अहवाल जो आहे त्याची आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट की त्यांनी तो अहवाल प्रकाशित झाला नाही आणि तो लीक करण्यात आला होता, आणि नंतर असंही माध्यमांमध्ये चर्चा होती की तो त्या समितीनेच लीक केला, कारण सरकार काय तो प्रसिद्ध करायला तयार नव्हतं. आणि त्याच्यानंतर मग केंद्र सरकारने सम इनपुट्स टू द नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणून अजून एक डॉक्युमेंट, म्हणजे एक सतत संभ्रमाची अवस्था या आराखड्याच्या निर्मितीच्या दरम्यान ठेवली गेली. पुढे जाऊयात वैभव आपण. या आराखड्याच्या निर्मितीच्या दरम्यान सतत संभ्रमावस्थेमध्ये आपण राहिलो, आणि त्याच्यानंतर फायनली नवीन मंत्र्यांच्या कारकिर्दीमध्ये, म्हणजे तोपर्यंत प्रकाश जावडेकर मंत्री झाले होते, आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये मग कस्तुरीरंगन समिती नेमण्यात आली. डॉक्टर कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली त्यामध्ये महाराष्ट्रातून प्रसिद्ध शिक्षण तज्ञ वसुधा कामत, प्राध्यापक वसुधा कामत SNDT मधल्या, त्या समितीच्या सदस्य होत्या. आणि मंजुल भार्गव एक मोठे गणितज्ञ आहेत भारतीय वंशाचे,
अशी काही लोक त्या समितीमध्ये होते. पुढे जाऊयात. आणि त्यांनी मग कस्तुरीरंगन समितीचं गठन झाल्यानंतर त्या समितीला 3दा मुदतवाढ देण्यात आली आणि फायनली त्यांचा रिपोर्ट नवीन सरकार परत जेव्हा एनडीए निवडून आलं आणि 2019 साली सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या आठवड्यातच त्या समितीचा अहवाल जाहीर करण्यात आला. तो ड्राफ्ट होता आणि ते खूप मोठं बल्की डॉक्युमेंट आहे. 483 वगैरे पानांचं आहे ते. 31 जून तारीख मला आठवते ती 31 जून 2019. हा, तर ते 400 काही पानांचं डॉक्युमेंट आहे. 484 पानांचं डॉक्युमेंट. हो, तर त्या डॉक्युमेंटमध्ये त्याच्यावरती मग चर्चा आपल्या देशामध्ये सुरू झाली आणि त्याच्यावर आधारित किमान 2.5 लाख सूचना केंद्र सरकारला आलेल्या आहेत. पुढे चालू आहे. 2.5 लाख सांगण्यात आलं. त्यापैकी जवळजवळ 1,60,000 सूचना शालेय शिक्षणाविषयी आणि 80-90,000 सूचना उच्च शिक्षणाविषयी आल्या. आणि हे सगळं जाणून घेऊन मग त्याचं गठन करण्यात आलं आणि हा अहवाल फायनल करण्यात आला असं आपल्याला सरकारने सांगितलेलं आहे. तर हा साधारणतः या धोरणाचा प्रवास आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे ही प्रक्रिया पण कमीत कमी 5-5.5 वर्ष आणि इनफॅक्ट फायनल व्हायला तर 6 वर्ष लागलेली आहे. तर संबंध एक सरकारचा कालावधी होऊन ते सरकार परत निवडून येऊन त्यांच्या दुसऱ्या टर्म मध्ये हा अहवाल आलेला आहे. त्यामुळे या अहवालाच्या दरम्यान त्या मंत्रालयाचे पण 3 मंत्री झाले. म्हणजे स्मृती इराणी होत्या, नंतर जावडेकर झाले आणि नंतर आता निशंक आहे. असे 3 मंत्री आणि 5 वर्ष 5.5 वर्षांचा कालावधी, 3 समित्या, हे सगळं होऊन मग हे धोरण तयार झालेलं आहे. गाव पातळीपासून देश पातळीपर्यंत चर्चासत्र जी केली गेली त्याच्याविषयी खूप मतभेद आहेत. त्याच्याविषयी लोकांना खात्री नाहीये की ती कशा पद्धतीने करण्यात आली. पुढे जाऊ शकतो आपण. प्रल्हाद, आवाज आला माझा? हो हो, येतोय. तर हे सगळं बॅकग्राऊंड घेऊन आपण आता नवीन धोरणाकडे बघूयात असं मला खरं इथे सगळ्या पार्टिसिपंट्सना पण सांगायचं आहे की हे लक्षात राहिलेलं बरं आहे. म्हणजे काय म्हणत की अचानक काही घडलं नाही या मुद्द्यासाठी पण, आणि प्रत्येक प्रोसेस ही एक इव्होल्युशन असते की त्याचं हळूहळू गोष्टी बिल्ड होत जातात. याच्यासाठी पण हे थोडं धांडोळा घेणं मला उपयुक्त वाटत होतं. अगदीच अगदीच. म्हणजे आधी कोणीतरी काहीतरी करून ठेवलंय, त्याच्यावर आधारित पुढचं काम घडतं. इट इज ऑलवेज ऑन द शोल्डर्स ऑफ जायंट्स ऍक्च्युअली. हा, म्हणजे वेदर देवर जायंट्स और ड्वार्फ्स हे आपण ठरवू शकतो. पण मागे काहीतरी केलंय त्याच्यावर बेस्टच पुढचं तयार होतं, नाहीतर मग पुन्हा पुन्हा चाकाचा शोध लावल्यासारखं होण्याची पण शक्यता आहे, असं पण म्हणता येईल. थँक्यू. मला वाटतं आपण जरा पुढच्या भागाकडे जाऊया असं वाटतं. पण ठीक आहे. शिक्षण म्हणून जे काही या धोरणाने पाहिलं गेलंय, म्हणजे शिक्षणाची काही उद्दिष्ट किंवा शिक्षण म्हणजे काय असायला हवं किंवा शिक्षण म्हणजे काय आहे, हे धोरणाने नेमकं कसं पाहिलंय ह्याबाबत किशोर आम्हाला सांगा. हा, मी त्याच्याविषयी बोलतो, पण त्याच्या आधी ना प्रल्हाद एक प्रश्न मगाशी हे सुरू होण्याआधी ग्रुपमध्ये आपल्या 2 पैकी कोणत्या तरी एका गटात माधुरी यादवाडकर एक सदस्य आहे आणि त्यांनी एक प्रश्न विचारला होता की ते धोरण कशासाठी बनवतं किंवा धोरणाने काय करणं अपेक्षित आहे. तर जगभरामध्ये सगळीकडे ज्या ज्या देशांमध्ये अशी शैक्षणिक धोरणं आखली जातात आणि आता जगात सर्वच देशांमध्ये अशा धोरणांचा बोलबाला असतो, ती मुख्यतः त्या काळामध्ये जेव्हा ते घडतं आणि त्याच्या पुढच्या काही कालावधीमध्ये म्हणजे 10, 20, 30 वर्ष त्या देशाला काय गरजा आहेत, त्यांना मनुष्यबळाच्या काय गरजा आहेत याचाही प्रामुख्याने विचार करायला लागतो. त्यांना तात्विक बैठकीच्या काय गरजा आहेत याचाही विचार करायला लागतो. वैचारिक चिंतन कसल्या प्रकारचं देशाला गरजेचं आहे याचाही विचार करायला लागतो. आणि एका अर्थाने काय म्हणत आपण की कोणत्या प्रकारचा समाज आम्हाला इथून पुढे 10, 20, 30 वर्षानंतर घडवायचा आहे त्याच्यासाठीचे आराखडे मांडण्याचा प्रयत्न अशा दस्तऐवजांमध्ये केला जातो. आणि म्हणूनच असे दस्तऐवज खूप वादग्रस्त पण असतात. ते कोणत्याही काळात वादाशिवाय आलेले नाही आहेत आणि ते वादग्रस्त असणं किंवा त्याच्यावरती वादविवाद होणं हे एक चांगल्या सशक्त लोकशाहीचं पण लक्षण असू शकतं. ते अशासाठी पण वादविवाद होत राहतात त्यामध्ये की प्रत्येक वेळेला तुम्हाला कोणत्याही धोरणामध्ये, विशेषतः भारतासारख्या
अजस्त्र देशात जिथे इतकी विविधता आहे, विविधतेचंच एका अर्थाने काय म्हणूयात की मोठं जाळं आहे आपल्या देशामध्ये, अशा देशात कुणाच्या तरी काय म्हणूयात कुणाच्या तरी विचाराने केलेलं धोरण जे असेल ते सगळ्यांना मान्य होईलच असं अजिबात म्हणता येत नाही. आणि हा एक मुद्दा असू शकतो. शिवाय त्यामध्ये त्याच्या मागे काय राजकारण आहे, त्याच्या मागे काय अर्थकारण आहे, त्याच्याविषयीची पण प्रत्येकाची समज वेगळी असते. मी मुद्दामून या शब्दांमध्ये पण बोलतोय आता की या धोरणामागे काही राजकारण नाही आहे का, असा समजा प्रश्न कोणी विचारला, किंवा इतरत्र जेव्हा धोरणं बनतात, इतर देशांमध्ये जेव्हा बनतात, किंवा आधीच्या सरकारांच्या काळात जेव्हा भारतात बनली होती, तर माझ्या लेखी त्याचं उत्तर ऑब्व्हियस आहे. ते उत्तर कारण शिक्षण ही प्रक्रियाच तशी राजकीय प्रक्रिया आहे. एकतर ती राजकीय निर्णयांवर अवलंबून असते. लोकशाही देशांमध्ये आपले लोकप्रतिनिधी अशा विषयीचे निर्णय घेतात. आणि दुसरं म्हणजे त्याचं स्वतःचं असं एक राजकारण असतं शिक्षणाच्या एकूण प्रक्रियेचं, कशावर जास्ती भर देणार, कशावर नाही देणार. भविष्यकालीन नजर जरी मी म्हणत असलो की भविष्याकडे बघून आपण हे करत असतो, तरी पण भविष्य म्हणत असताना आणि भविष्यातल्या कशाकडे बघायचं. समजा मी म्हणालो की देशाची प्रगती व्हावी म्हणून देशाचं धोरण असतं, एक अगदी ढोबळ विधान, जसं आपण बीएड किंवा डीएड मध्ये शिकतो. शिक्षण म्हणजे काय, वर्तनातील बदल, वर्तनातील इष्ट बदल म्हणजे शिक्षण. तर जसा आपल्याला प्रश्न विचारावा लागतो की कोणाच्या वर्तनातील बदल, इष्ट म्हणजे कोणाच्या दृष्टीने इष्ट, आणि वर्तनात बदल झाला हे कसं आपण समजावून घेणार, हे जे प्रश्न आपण तिथे उपस्थित करतो. तसंच देशाची प्रगती व्हावी म्हणून शिक्षण, असं एक अगदी ढोबळ जरी धोरणाविषयी आपण बोललो तरी प्रगती कशाला म्हणतात, प्रगतीचं कोणतं मॉडेल म्हणजे देशाची प्रगती, ह्या प्रत्येक गोष्टीला आपल्याला प्रश्न विचारावे लागतात. आणि म्हणून शिक्षणासारखी धोरणं जी आहेत ती कायमच कोणाच्या दृष्टिकोनातून प्रगती, येस, कोणाच्या दृष्टिकोनातून प्रगती हा पण भाग एक झाला. आणि म्हणून ही सगळी जी धोरणं असतात ती जगभरामध्ये त्याच्यावरती वादविवाद घडत राहतात. फिनलँडमध्ये अलीकडे आलेलं जे धोरण आहे, त्यांचं जे लेटेस्ट शिक्षण धोरण आहे, 2 वर्ष त्याच्यावर पण त्यांची चर्चा सुरू होती. नवीन त्यांनी जे आता इयत्ता रहित असं त्यामुळे विषयरहित अभ्यासक्रम या अर्थाने जी चर्चा सुरू आहे जगभरात, त्याच्या आधी खुद्द त्या देशामध्ये ज्याची लोकसंख्या जेमतेम 60 लाख आहे, 60 लाख पण नाही, त्याच्याहूनही कमी आहे, त्या देशामध्ये पण त्याच्या आधी 2 वर्ष त्याच्यावरती चर्चा घडत होती. त्यामुळं चर्चा होत असतील तर ही फारच चांगली गोष्ट आहे. पण आता काय झालेलं आहे की आता एकूणच माहोल असा झालेला आहे की चर्चेमध्ये आम्ही म्हणू तेच मान्य असेल तरच ती चर्चा, नाही तर चर्चाच नाही. अशा वेळेला शिक्षण धोरणाच्या विषयी काय घडू शकेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे. आपण पुढे जाऊयात. आपण या आज जो टॉपिक आपण ठरवला होता डिस्कस करण्यासाठी त्याच्याकडे येऊयात. त्याच्यामधले 3-4 मुद्दे मी फक्त हायलाईट करून आपल्या समोर आणणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने मला चर्चा घडवायची आहे. आणि इथे सगळ्यांनी जरूर आपले प्रश्न आणि कॉमेंट्स नंतर कराव्यात. चॅटबॉक्स मध्ये पण करायला हरकत नाही. वैभव, तू चॅटबॉक्स ओपन करू शकतो सगळ्यांनी, ऑलरेडी केलाय मला वाटतं ना. हा, तर चॅटबॉक्स मध्ये पण काही कॉमेंट्स, प्रश्न, कारण सगळ्यांना मी विनंती केली होती की वाचन करून या. आणि सर्वात इंटरेस्टिंग भाग म्हणजे ज्या 425 लोकांनी रेजिस्टर केलं गुगल लिंक वापरून, त्यापैकी जवळजवळ 68% लोकांनी हे सांगितले की ते 8ही सेशन अटेंड करू इच्छित आहेत. आणि ते काय म्हणतात की सगळे आधी सांगितलं असेल तर ते मटेरियल वाचून येण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे त्यातल्या काहींनी हे सांगितलं की आम्हाला हिंदी इंग्रजी नीट जमणार नाही, पण आम्ही प्रयत्न जरूर करू. पण मोठ्या प्रमाणावरती लोकांची अशी इच्छा आहे की ते स्वतः वाचून येतील, आणि ही चांगली गोष्ट आहे. मी त्या गृहीतकावरती ही सगळी तयारी केलेली आहे. म्हणजे कुणीच त्यातलं काहीच वाचून आलं नाही, आणि वाचले की नाही वाचले ऑब्व्हियसली इथं तपासण्याची गरज नाहीये. मला मगाशी एका सहभागींचा फोन असा पण आला होता की याच्यावरती नंतर काही परीक्षा होणार का, कृपया असं कुणाला काही वाटलं असेल तर ते मनातून काढून टाका, कारण ही संबंध ऍक्टिव्हिटी इन्फॉर्मल आहे. हे मी केवळ एक आवाहन केलं होतं आणि त्याला तुम्ही सगळ्यांनी दिलेला प्रतिसाद आहे. त्यामुळे याच्यावर परीक्षा वगैरेचा काही मुद्दाच नाहीये. तुम्ही शिक्षक जरी असाल, म्हणजे एकूण पार्टिसिपंट्स पैकी 60% 60% शिक्षक आहेत, पण म्हणजे कोणती परीक्षा कुणी घेणार आहे असं ऍब्सोल्युटली त्याच्यामध्ये काही नाही. फक्त हे दस्तऐवज जे आलेलं आहे आपल्या समोर, आणि हे आपल्या सर्वांवरती परिणाम करणार आहे. म्हणजे माझी मुलं पण नाही आहेत शाळेमध्ये, माझं पण शिक्षण झालेलं आहे, माझी नोकरी पण सुरू आहे, आणि तरी पण माझ्यावर याचा काय परिणाम होणार हा विचार कम्प्लिटली गैरलागू आहे.
कारण ती संबंध सिस्टीम बदलत असते. शिक्षण धोरण जे असतं ती संबंध सिस्टीम बदलत असतं, आपली विचारांची प्रक्रिया बदलत असते. म्हणजे आता उदाहरणार्थ यावर्षी कोरोनाचा सगळा काळ असताना 10वीच्या बोर्डाच्या विषयी जेवढी चर्चा सुरू आहे ना, बोर्ड 10वीला असतं हे मुळात आपल्याला धोरणांनी सांगितलेलं आहे. त्याच्या आधी कधीतरी बोर्ड 11वीला असायचं. त्यामुळे आपला संबंध सामाजिक विचार जो आहे तो फायनली या धोरणांनी दिग्दर्शित असतो. त्याची दिशादर्शन ही धोरणं करत राहतात. म्हणून ते आपण नीट समजावून घेतलं पाहिजे. शिवाय आपण बहुतेक जण शिक्षण क्षेत्रात या ना त्या प्रकारे कार्यरत आहोत, म्हणून आपल्यासाठी ते अधिक महत्वाचं आहे. म्हणून पण ते आपण समजावून घ्यायला. तर आपण जाऊयात प्रल्हाद पुढे की वैभव नेक्स्ट पॉइंट घे. इथं सगळ्यात पहिलं विधान आहे हे या दस्तऐवजामधलं पहिलं विधान आहे. एज्युकेशन इज फंडामेंटल फॉर अचिव्हिंग फुल ह्युमन पोटेन्शियल, डेव्हलपिंग अन इक्विटेबल अँड जस्ट सोसायटी अँड प्रमोटिंग नॅशनल डेव्हलपमेंट. Providing universal access to quality education is the key to India's continued ascent and leadership on the global stage in terms of economic growth, social justice and equality, scientific advancement, national integration and cultural preservation. तर थोडक्यात याचा अर्थ असा आहे की शिक्षण ही अत्यंत मूलभूत गोष्ट आहे देशाच्या, कोणत्याही देशाच्या, कोणत्याही समाजाच्या प्रगतीसाठीची. आणि इक्विटेबल अँड जस्ट सोसायटी म्हटलं म्हणजे समन्यायी आणि न्यायोचित असं समाज निर्माण करण्यासाठी पण आपल्याला शिक्षणाची गरज आहे. या धोरणाचा विचार केला, या पहिल्या चॅप्टरचा जर विचार केला तर ज्याला कशाला आपण एक पुरोगामी विचार म्हणतो, ज्या शब्दांच्या वापरातून तो विचार व्यक्त होतो त्यातले अनेकानेक शब्द आपल्याला या पहिल्या भागात सापडतील. नक्की नक्की. पुढे चालू. मगाशी एक प्रश्न नोकरी आणि व्यवसायांविषयी पण तिथे विचारला गेला होता आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, आणि त्या संदर्भात हा मुद्दा मला महत्वाचा वाटतोय. मी परत एकदा सांगू इच्छितोय की या संबंधात जे काही आपण अभ्यास वर्ग म्हणतोय या 8 सत्रांमध्ये या धोरणामधली जी काही शालेय शिक्षणाविषयीची पानं आहेत ती सगळी वाचून त्याचा आपण शब्दशः अनालिसिस करू असा खरं तर माझा प्लॅन नाहीये. ते शक्य नाही हा एक भाग झाला. आणि दुसरं असं पण आहे की मग आपण जी काही चर्चा करू त्यातल्या कशालाच पुरेसा वेळ आणि न्याय देता येणार नाही. आणि दुसरं म्हणजे काही थीम्स जर आपण बघितल्या, म्हणजे मी असं करू शकणार नाही की एकूण 8 दिवस आहेत आणि एकूण 40 पानं वाचायची आहे म्हणून दररोज 5 पानं वाचून त्याच्याविषयी बोलूया, क्रमाने आपण जाऊयात. हा एक मार्ग असू शकला असता, पण या धोरणामधल्या अनेक गोष्टी एकमेकांशी गुंतलेल्या आहेत आणि जसजसे आपण पुढे जाऊ पुढच्या सत्रांमध्ये आपल्याला ते जाणवत राहील की पुन्हा एकदा आपल्याला मागे यायला लागेल, पुन्हा एकदा बघायला लागेल की इंट्रोडक्शनच्या चॅप्टरमध्ये काय म्हटलेलं आहे, पुन्हा एकदा बघायला लागेल की करिक्युलम मध्ये काय म्हटलेलं आहे जेव्हा आपण शिक्षकांची चर्चा करू, शिक्षकांच्या शिक्षणाविषयी काय म्हटलेलं आहे जेव्हा आपण करिक्युलमच्या अंमलबजावणीची चर्चा करू. त्यामुळे असं कोणताही दस्तऐवज जो असतो तो लिनियर पद्धतीने, म्हणजे मी पहिलीपासून 10वी पर्यंत गेलो शाळेत तसं आपल्याला 1 ते 8 चॅप्टर असं करता येणार नाहीये. म्हणून मग आम्ही असा विचार केला फायनली की आपण 6-7 थीम घेऊयात आणि त्याच्या अलॉंग आपण सगळं विचार करूया. तर आता आज इंट्रोडक्शनचा भाग होता. पुढच्या वेळेला अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन आणि फाउंडेशन ऑफ लिटरसी हे 2 भाग आहेत. मी ते व्हॉट्सअप ग्रुपमध्ये लिहीन, कोणते भाग नेमके वाचून यायचे ते पण इंडिकेट करीन. पण त्याच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. ही फक्त आधी सांगून अशासाठी आहे की त्यानिमित्ताने आपल्या सगळ्यांचं थोडंफार वाचन होईल आणि आपण जरा फोकस्ड विचार करून येऊ. इथं या संदर्भात काही प्रश्न उपस्थित करायचे असतील तर त्यालाही वाव मिळेल. तर मगाशी मी जो मुद्दा मांडत होतो की गटात मगाशी मला वाटतं चित्ररेखा जाधव मॅडमनी तो प्रश्न विचारला होता की एकूण म्हणजे काय म्हणतात त्याला की, आणि आणखीन पण कुणीतरी एक लाईव्हलीहूडच्या संदर्भात माझ्यासमोर आता व्हॉट्सअप नाही आहे, तर असं या मध्ये म्हटलेलं आहे की क्लिअरली असं सांगितलं या धोरणामध्ये की द वर्ल्ड इज अंडरगोइंग रॅपिड चेंजेस ऑन नॉलेज लँडस्केप with various dramatic scientific and technological advances such as the rise of big data, machine learning, artificial intelligence, and many unskilled jobs worldwide may be unskilled jobs worldwide may be taken over by machines, while the need for a skilled workforce, particularly involving mathematics, computer science, and data science,
इन कंजंक्शन विथ मल्टीडिसिप्लिनरी एबिलिटीज अक्रॉस सायन्सेस वगैरे 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 यांना मोठी डिमांड मिळणार आहे असं याच्यात भाकीत केलं आहे. आणि ते भाकीत एका अर्थाने खरं आहे. आपण हे जरूर बघूयात की एकूण शिक्षणाचा विचार जो आहे तो म्हणजे शिक्षणाच्या समाजशास्त्रामध्ये याच्याविषयी जास्ती मांडणी केली जाते. एकूण शिक्षणाचा विचार जगात सगळीकडे जो राहिलेला आहे तो, आणि विशेषतः पहिल्या औद्योगिक क्रांतीनंतर औद्योगिक क्रांतीला लागणारं जे काही म्हणजे औद्योगिक क्रांतीनंतर उद्योग विश्वाला लागणारं मनुष्यबळ हे शिक्षणातून पुरवलं गेलं किंवा पुरवलं जातं. हा मुख्य मुद्दा सर्व शिक्षण धोरणांचा जगभरामध्ये आहे. म्हणजे एम्प्लॉयबिलिटी असा एक शब्द वापरला जातो. एम्प्लॉयबिलिटी हा शब्द जो आहे की म्हणजे तुम्हाला नोकरी मिळण्याची किती पात्रता तुमच्यामध्ये आहे जी शिक्षणाने निर्माण केलेली आहे. जगात खरं तर असा पण ऍटिट्यूड घेतला जाऊ शकतो जो कुठे घेतला जात नाही, तो असा की आम्ही मुलांना शिक्षण देऊ, ते एक चांगला माणूस घडवण्यासाठी देऊ, आणि इंडस्ट्रीला ज्या काही प्रकारची मुलं पाहिजेत ही आम्ही तयार केलेल्यामधनं तुम्ही निवडा, तुमच्या पद्धतीने निवडा आणि त्यांना नंतर ट्रेनिंग द्या. पण असं फारसं होताना दिसत नाही. अभ्यासक्रमांच्या निर्मितीपासून किंबहुना अशा समित्यांचं गठन केलं जाण्यापासून इंडस्ट्रीचा त्याच्यावरती खूप प्रभाव असतो, कॉर्पोरेट सेक्टरचा त्याच्यावरती खूप प्रभाव असतो. या धोरणाची पण जी एक ड्राफ्टिंग कमिटी होती त्यामध्ये पण कॉर्पोरेट सेक्टरचा सहभाग असण्याविषयी पण आक्षेप घेतलं जाणारं लेखन ऑलरेडी प्रकाशित झालेलं आहे. तर मुद्दा असा की जर आता आपल्याला जॉब्स विषयी मला मगाशी जो प्रश्न व्हॉट्सअप ग्रुपमध्ये विचारला होता त्या संदर्भात हा भाग आलाय समोर की जॉबचं स्वरूप बदलणार आहे, व्यवसायांचं स्वरूप बदलणार आहे आणि ते अधिकाधिक गणित विज्ञान केंद्रीय होणार आहे. याचा अर्थ प्रत्यक्ष शालेय शिक्षणात काय होणार हे आपल्याला समजायला वेळ लागू नये. ओके, प्रत्यक्ष शालेय शिक्षणामध्ये आपल्यापैकी अनेक जण असं पण म्हणतो आपण की सामाजिक शास्त्रांकडे फार दुर्लक्ष केलं जातं आणि त्याच्यामुळे देखील आपण अनेकदा आत्ता ज्या परिस्थितीत जातोय आपला देश तशा परिस्थितीत आपण त्यामुळे देखील आलो असण्याची शक्यता आहे. तर आता इथं तर क्लिअरली आपण म्हटलेलं आहे की सामाजिक शास्त्रांना जरी नाव घेतलेलं असलं तरी ते गणित आणि विज्ञानाच्या संदर्भात आहे, डेटा सायन्सच्या संदर्भात आहे. अशा प्रकारचं मनुष्यबळ लागणार आहे आणि ते पुरवण्यासाठी आपण खरं तर शिक्षण व्यवस्थेकडे जरा आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. पुढे जाऊयात आपण. Indeed, with the quickly changing employment landscape and global ecosystem, हे सगळे शब्द जे आहेत ना म्हणजे याच धोरणाविषयी मी म्हणत नाही पण एकूणच गेल्या 20 वर्षांमध्ये विविध धोरण दस्तऐवजांमध्ये ज्या प्रकारचे शब्द वापरले जातात त्याचे काही अभ्यास झालेले पण आहेत. आपण आपल्या संदर्भात ते जरूर करावं. आणि त्या शब्दांची फार गंमत असते. म्हणजे ग्लोबल इकोसिस्टम, इट इज बिकमिंग इन्क्रीजिंगली क्रिटिकल दॅट चिल्ड्रन नॉट ओनली लर्न बट मोर इम्पॉर्टंटली लर्न हाऊ टू लर्न. आता हा विचार जो आहे ना की आपण शिकायचं कसं हे शिकलं पाहिजे. पुढे चल वैभव, तू पुढे गेला नाहीयेस. हॅलो हॅलो वैभव. हा ओके ठीक आहे. तर शिकायचं कसं हे मुलांना शिकवलं पाहिजे असं या धोरणाने म्हटलेलं आहे आणि हे देखील याच्या आधी अनेकदा म्हणून झालेलं आहे. एज्युकेशन thus must move from towards less content and more towards learning about how to think critically, solve problems, how to be creative and multidisciplinary and how to innovate, adapt वगैरे वगैरे. हे सगळं जे म्हटलेलं आहे ते आधी पण म्हटलेलं आहे. मी परत तेच सांगतोय की असं नव्याने अचानक काही घडलेलं नाहीये आणि जुन्या गोष्टींवरती आपण बिल्ड करत जातो आहोत आणि ते एका अर्थाने योग्य देखील आहे. एक आणखीन महत्वाचा मुद्दा जो या धोरणाने विशेष करून म्हटलेला आहे आणि मला ते फार इंटरेस्टिंग शब्द वाटलेत. वैभव तू पुढे चल. द रिच हेरिटेज ऑफ एन्शियंट अँड इटर्नल इंडियन नॉलेज असा शब्द त्यांनी वापरला. द रिच हेरिटेज ऑफ एन्शियंट अँड इटर्नल इंडियन नॉलेज अँड थॉट हॅज बीन द गायडिंग लाईट फॉर दिस पॉलिसी. मला स्वतःला कोणत्याही समाजाने आपल्याच भूतकाळातल्या ज्ञानाला इटर्नल म्हणणं म्हणजे काय म्हणतात कायमस्वरूपी सततचं आहे असं म्हणणं हे मला स्वतःला फार आवडलं नाही. म्हणजे जर आपण एक मुद्दा पूर्ण करतो की जर आपण ग्लोबल सिटिझनशिपची गोष्ट करत असू, ग्लोबल सिटिझनशिप या धोरणामध्ये बोललेलं आहे. जर आपण काय म्हणूयात की
भारतीय मनाने असलेलं आणि जगाचा नागरिक आणि या सगळ्या आधुनिक मूल्यांना मानणारा नागरिक असं सगळं म्हणत असू तर आमचं ज्ञान हे सगळं इटर्नल आहे, ही भूमिका त्या ग्लोबल सिटिझनशिपशी पण कॉन्ट्रडिक्टरी आहे असं मला वाटतं. मला एक जरासं फक्त थोडं अधोरेखित करावं असं वाटतं इथे. तुम्ही जे म्हणताय की आमचं ज्ञान जसं इटर्नल शाश्वत असं म्हणूयात आपण, किशोर सर? शाश्वत हा करेक्ट शब्द आहे आपल्याला त्याच्यासाठी. तर आमचं ज्ञान तेवढं शाश्वत आणि बाकीचं नाही, तर ही तुमची भूमिका अगदीच पटणारी आहे मला. पण जेव्हा ज्ञान म्हणून पण विचार करत असतो तर ते सातत्याने बदलत जाणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक काळातलं ज्ञान हे त्या त्या काळात खरं तर तसं श्रेष्ठत्व त्याचं त्या काळानुरूप वाढत जातं. तर मला असं वाटतं की माझं जे एन्शियंट म्हणजे काय जुनं जे ज्ञान होतं तेच माझं शाश्वत आहे आणि पुढे काही त्याच्यापेक्षा वेगळं नाहीये असं मानणं मला ज्ञान म्हणून जे पाहतो आपण त्याच्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाला पण बाधा आणतं असं मला थोडं वाटतं याबाबत. नाही, बरोबर आहे. तिथं असं एक्सप्लिसिटली म्हटलं नाही की आमचं जे आहे तेवढंच आहे. इनफॅक्ट मला कॉन्ट्रडिक्शन काय वाटतं की इथं इटर्नल इंडियन नॉलेज म्हणणं आणि बाय द वे कस्तुरीरंगन समितीने याला इटर्नल नॉलेज म्हटलेलं नाहीये बाय द वे. आणि अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या कस्तुरीरंगन समितीने म्हटलेल्या आहेत, ज्या फायनलमध्ये आल्या नाहीयेत किंवा त्यांनी नाही म्हटल्यात आणि इथे आलेल्या आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत. मी काही गोष्टींविषयी बोलीन सुद्धा. पण याच्या आधी जे आपण म्हणालो ना की विज्ञान आणि तंत्रज्ञान बदलतंय आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, हे ते सगळं बोलून झालं की नाही आता, याचा अर्थच ज्ञान बदलतंय आता तुझे म्हणतोस ते. आणि लगेचच मी म्हणतो की माझं एन्शियंट आणि इटर्नल इंडियन नॉलेज आहे. एन्शियंट नॉलेज आहे, जरूर आहे. एन्शियंट नॉलेज मध्ये काही मौल्यवान आहे का? जरूर आहे. म्हणजे जर भारतामध्ये तुम्हाला 1 आणि 1.5 पावणे 2 हजार वर्षांपूर्वी बांधलेली अत्यंत सुबक आर्किटेक्चर असलेली देवळं अजूनही उभी दिसत असतील तर ते डेफिनेटली काहीतरी एक ज्ञान आहे. भारतामध्ये विविध प्रकारचं ज्ञान आहे. भारतामध्ये मेटलर्जीचं खूप ज्ञान आहे. भारतामध्ये गणिताचं खूप ज्ञान आहे. पण ते इटर्नल आहे हा जो काय म्हणत वर्चस्ववाद आहे. म्हणजे भाषांच्या विषयी पण आपण जेव्हा नंतर चर्चा करू भाषांबद्दल की भारतीय भाषा या सगळ्यात सायंटिफिक भाषा आहे. हे असे वर्चस्ववादी विधानं आपल्याच ग्लोबल सिटिझनशिपच्या प्रोग्रामच्या विरुद्ध जाणारी आहेत असं मला म्हणायचं. वैभव, तू मधली एक स्लाइड स्किप कर आणि व्हिजनच्या कडे ये. आपल्याला वेळ पण जरा पाळायला हवी आहे. मधली एक स्लाइड स्किप करून व्हिजन कडे चला. या पॉलिसीचं नेमकं व्हिजन काय आहे? त्याच्याच कडे आपण जाऊयात. मधल्या मुद्द्यांकडे मी आता बोलत नाही कारण मग चर्चेला थोडा आपल्याला वेळ मिळाला हवा. नाही, प्रिन्सिपल्स पण आपण आता बाजूला ठेवूयात. तू पुढे चल वैभव, पुढे जाऊया आपण. व्हिजन कडे जाऊया. या व्हिजन मध्ये ना सगळ्यात शेवटचं विधान जे आहे ना ते मला सगळ्यांच्या समोर मांडायचं आहे की ग्लोबल वेलबिंग देअर बाय रिफ्लेक्टिंग अ ट्रूली ग्लोबल सिटीजन. हे जे ट्रूली ग्लोबल सिटीजन म्हटलेलं आहे म्हणजे खऱ्या अर्थाने वैश्विक नागरिक किंवा खऱ्या अर्थाने जागतिक नागरिक, हे घडवण्यासाठी करिक्युलम, हे घडवण्यासाठी पेडागॉजी, हे घडवण्यासाठी संबंध शिक्षण धोरण आणि ह्या धोरणामध्ये वारंवार जर आपणच आपल्या एका वर्चस्ववादी विचारातून बाहेर पडत नसू तर ते माझ्या लेखी कॉन्ट्रडिक्शन आहे. ते इतरांना कोणाला कॉन्ट्रडिक्शन वाटेलच असंही नाही. एक आणखीन यातली फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे की फंडामेंटल ड्युटीज विषयी हे धोरण वारंवार बोलतं. इथे पण बोललेलं आहे. फंडामेंटल ड्युटीज अँड कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज. फंडामेंटल ड्युटीज बीएड मध्ये शिकवली जावेत, फंडामेंटल ड्युटीज शाळांमध्ये आणली जावेत, हे धोरण वारंवार बोलतं. या धोरणामध्ये जे येत नाहीये, ज्याच्याविषयी मी जरा एक नितीश आणि मी त्याच्यावरती जरा अभ्यास पण करतो आहोत, या धोरणामध्ये जे येत नाही आणि नितीश इथे येईल तेव्हा बोलेल सुद्धा, नितीश की जे येत नाहीये ते म्हणजे फंडामेंटल राईट. फंडामेंटल राईट असं काही या धोरणामध्ये नाहीच आहे आणि या फायनल मध्ये नाहीये. आपल्या कस्तुरीरंगन समितीने केलंय का? तर ते जरूर केलेलं आहे. त्यामुळे या धोरणामध्ये जे जे आलं ते तर त्याच्याविषयी तर आपण बोलूयात. जे आलं नाही त्याच्याविषयी पण आपण बोलूयात. आणि म्हणून एक शेवटची स्लाइड मी घेतो माझी. पुढे चल. हो, मला त्याबद्दल खरं तर तुम्हाला विचारायचं होतंच की अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या खरं तर कस्तुरीरंगन समितीने विचार केला होता पण ते ह्याच्यामध्ये नाही आलेलं किंवा त्यांनी विचार नव्हता केला पण ह्याच्यामध्ये आलेले आहेत. तर ते जरा कम्पेअर कराल तुम्ही तर ते जास्त बरोबर. ते मी बरेच प्रमाणात केलं ते कम्पॅरिझन आणि काय म्हणतात की बऱ्यापैकी परत वाचण्याचा प्रयत्न केला दोन्ही ड्राफ्ट एकमेकांच्या शेजारी ठेवून. तर 3-4 मुद्दे फक्त मी आत्ता मांडतोय. ते फार इंटरेस्टिंग आहे. वैभव, पुढे चालतो.
पहिला जो आरटीईचा भाग आहे ना, राईट टू एज्युकेशनच्या विषयी, राईट टू एज्युकेशन मध्ये अमेंडमेंट करावी असं दोघांनी पण सांगितलं, म्हणजे सुधारणा करावी. सुधारणा नाही, बदल करावे बेसिकली. बदल म्हणजे ते चांगलंच होईल असं मला माहित नाही, नाही होण्याची शक्यता मला जास्ती वाटते राईट टू एज्युकेशन मध्ये. तर पण आता जे फायनल डॉक्युमेंट आपल्या समोर आलेलं आहे, त्यांनी युनिव्हर्सल ऍक्सेस विषयी बोललेलं आहे की सर्वांना शिक्षण मिळेल याची व्यवस्था केली जाईल अशा आशयाची ती विधान आहे. पण फंडामेंटल राईट, मूलभूत अधिकाराला खालच्या बाजूला 3 वर्षापर्यंत आणि वरच्या बाजूला 18 वर्षापर्यंत वाढवलं पाहिजे, ही जी कस्तुरीरंगन समितीची शिफारस होती ती मात्र फायनल दस्तऐवजात आलेली नाहीये. कस्तुरीरंगन समितीने असं सांगितलं होतं की ऑन द लोअर साइड टिल 3 years, म्हणजे 6 ते 14 सध्या आहे, तर आपण 3 ते 6 पण करू आणि 14 ते 18 पण करूयात. म्हणजे अंगणवाडीत येणाऱ्या मुलांपासून ते 12वीतल्या मुलांपर्यंत सर्वांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळेल. आणि तो मूलभूत अधिकार काय असतो, तो जीविताचा भाग म्हणजे काय आहे, याच्याविषयी आपण नंतर चर्चा करूया. म्हणजे एका सत्रामध्ये जेव्हा डॉक्टर नितीश नवसागरे आपल्या सोबत येतील तेव्हा आपण ते डिटेलमध्ये पुढे चलूया. दुसरा एक मुद्दा महत्वाचा माझ्या लेखी जो वाटतोय, मी 3-4 मुद्दे स्लाइड मध्ये मांडलेले आहेत. वैभव पुढे चल. इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या संदर्भात फायनल दस्तऐवज जो आहे तो कुठेही ओपन सोर्सच्या विषयी बोलत नाही. म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी असावी, त्याच्या माध्यमातून शिक्षकांना शिक्षण दिलं जावं, त्याच्या माध्यमातून सगळ्यांना शिक्षणाचा ऍक्सेस दिला जावा, हे सगळी चर्चा आहे, ती दोन्हीकडे आहे. पण एक महत्वाची गोष्ट जी कस्तुरीरंगन समिती मांडते ती ओपन सोर्स. ओपन सोर्सचा अर्थ ज्याच्यामध्ये कुणाचं स्वामित्व, काय म्हणतात त्याला, की इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट कुणाचं नाहीये ज्याच्यावरती, अशा प्रकारच्या ओपन सोर्सची जी गोष्ट या कस्तुरीरंगन समितीने केलेली आहे, ओपन सोर्स ही फ्रेजच तिथून गायब झालेली आहे. वैभव तू पुढे चल. हेल्थच्या बद्दल तर एक फारच इंटरेस्टिंग मुद्दा आहे. हेल्थ एज्युकेशन विषयी बोलताना या धोरणात काय केलेली गंमत तुम्हाला सांगतोय मी. हे हिरव्या रंगात जे काही दिसतंय ते दोन्ही मध्ये आलेलं आहे आणि लाल रंगात जे आहे ते फायनल मधून गायब झालेलं आहे. ते कस्तुरीरंगन समितीमध्ये होतं. कस्तुरीरंगन समितीने सेक्स एज्युकेशनचा विचार केला होता. म्हणजे त्यांनी लैंगिक शिक्षण, त्यांनी लैंगिकता शिक्षण असं त्यांनीही म्हटलेलं नाहीये, ज्याला अनेकांचा आक्षेप असू शकतो. कस्तुरीरंगन समितीने असं म्हटलं होतं की सेक्स एज्युकेशन विल बी इन्क्लुडेड इन सेकंडरी स्कूल. म्हणजे माध्यमिक शिक्षणामध्ये आपण लैंगिक शिक्षण मुलांना द्यायला हवं. कशासाठी द्यायला हवंय ते, तर त्याचं कारण त्यांनी जे दिलेलं आहे, फॉर फ्युचर जजमेंट सराउंडिंग कन्सेंट, संमती, हॅरॅसमेंट म्हणजे या लैंगिक अंगाने सगळा, रिस्पेक्ट फॉर विमेन, महिलांचा सन्मान, सुरक्षितता, कुटुंब नियोजन आणि सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज, लैंगिक दृष्ट्या जी रोग पसरतात, म्हणजे एड्स किंवा इतर काही पण असेल, तर अशा सगळ्यांच्या विषयीची जाणीव मुलांमध्ये निर्माण व्हावी म्हणून माध्यमिक शिक्षणामध्ये लैंगिक शिक्षण दिलं जावं अशी शिफारस खरं तर कस्तुरीरंगन समितीने केली. यांनी काय केलं, फायनल ड्राफ्ट मध्ये तंबाखू आणि इतर ड्रग्सच्या दुष्परिणामांपर्यंत आणून थांबून दिलं, लैंगिक शिक्षणा मात्र ते केले नाही. आणि मला हे विशेष अशासाठी पण वाटलं की काय म्हणूयात, जेव्हा आपण एका बाजूला ऑनलाईनचा इतका पुरस्कार करतोय, डिजिटल आणि ऑनलाईनचा तर नवीन चॅप्टर ऍड करण्यात आला या सगळ्या पॅन्डेमिकच्या पार्श्वभूमीवर, तेव्हा पण आपण जर सेक्स एज्युकेशन देण्यापासून कचरत असू तर आपण मुलांना काहीतरी मोठ्या गोळ्यात आणणार आहोत हे आपण समजावून घेतलं पाहिजे. आपण पुढे जाऊयात, पुढचा मुद्दा घे फक्त. अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील प्रल्हाद, की जिथं एकतर तिथे नाहीत, इथे आहेत, इथं आहेत, तिथे नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ कस्तुरीरंगन समितीने डिसेबिलिटी असा शब्द वापरलाय अपंगत्वासाठी, चिल्ड्रन विथ स्पेशल नीड असा वापरलाय, पण कुठेही त्यांनी दिव्यांग असा शब्द वापरलेला नाही. दिव्यांग असा शब्द फायनल डॉक्युमेंटमध्ये आलेला आहे. त्यामुळे कोणत्या डॉक्युमेंटमध्ये काय आलं आणि कोणत्या डॉक्युमेंटमध्ये काय राहिलं याचा खरं तर कम्पॅरेटिव्ह अभ्यास आपण करायला हवा. आणि त्याच्यासाठी पण हे डॉक्युमेंट्स जी आहेत ती जास्तीत जास्त बारकाईने वाचली गेली पाहिजेत असं मला वाटतं. म्हणजे मला प्रल्हाद, मला जी बेसिक मांडणी करायची होती ती खरं आपण एक 8-10 मिनिटं उशीर झाला आपल्याला सुरू करायला, त्यामुळं तसं एक तासाभरात ते सगळं संपलेलं आहे. तू आता काही मुद्दे, प्रश्न आणि इथे चॅटबॉक्स मध्ये पण बरेच मुद्दे आलेले आहेत, आत्ताच्या संदर्भात ज्या वाटतात ते आपण घेऊयात. आणि
व्हॉट्सअपवरचं कोणी असेल, भाऊ तू आता अनम्युटेड आहेस का? भाऊ शास्कर, एक मिनिट. भाऊ अनम्यूट आहे का? ओके, ठीक आहे. पण आपण सुरू करूयात. मला चॅटबॉक्स मध्ये जे दिसतंय ना त्याच्यावरून महत्वाची वैशिष्ट्ये सांगणार नवीन शैक्षणिक धोरणाची म्हणून मला एक प्रायव्हेट मेसेज आलाय, त्याच्यामध्ये मी आता जात नाहीये. नंतर मी व्हॉट्सअपवरच्या आपल्या गटामध्ये आलेले काही प्रश्न वाचतो आणि एका गटातले दुसऱ्या गटातले दोन्ही पण वाचतो. तुम्ही तोपर्यंत चॅटबॉक्स मधले बघता का? हो, मी बघतोय. पण माझं म्हणणं असं आहे की कृपया हात वर करा आणि आपण बोलूही शकताय. म्हणजे सगळं इथं ऐकलं पाहिजे असं नाही. शेवटचा किमान अर्धा तास तरी रोज ओपन चर्चेला ठेवावा असं माझ्या डोक्यात होतं. आणि त्यामुळे आता मी हात वर केलेला आहे. मला आता सगळ्यात वरती ना गावंडे सरांचा दिसतोय. भाऊ गावंडे माजी शिक्षण सहसंचालक, त्यांचा मला हात वर दिसतोय. मी गावंडे सरांना अनम्यूट करतोय. आपण गावंडे सरांचा प्रश्न घेऊया. गावंडे सर, तुमचा मला हे विचारायचं होतं की ओपन सोर्स अलाउड केलं किंवा नाही केलं त्याचा काय फरक पडणार आहे, हा माझा प्रश्न होता. ओके, नाही, ओपन सोर्सच्या संदर्भात ना मुळात प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर जी असतात ती एका अर्थाने खरेदी करावी लागतात. ओपन सोर्स तुम्हाला खरेदी करावा लागत नाही, हा त्यातला एक बेसिक फरक आहे. म्हणजे ओपन सोर्स साठी पण पैसे खर्च करावेच लागतात, मी तसं नाही म्हणत आहे. पण उदाहरणार्थ मला विंडोज वापरायचा असेल माझ्या लॅपटॉपवरती, तर मला विंडोज इन्स्टॉल करण्यासाठी पण पैसे द्यावे लागतात. आपण भारतात सर्रासपणे पायरेटेड कॉपीज वापरतो म्हणून हे लक्षात येत नाही. पण मला जर लिनक्स वापरायचं असेल तर मला लिनक्ससाठी पैसाही द्यायला लागत नाही आणि ते जास्ती सेफ आहे, जास्ती स्ट्रॉंग पण आहे, कारण ते कोड सततच जगभरातले तज्ञ लोक लिहित राहतात. असा ओपन सोर्सचा आणखीन एक फायदा असतो. म्हणजे ओपन सोर्स हे नेहमीच कोणत्या पण एका प्रायव्हेट सोल्युशन पेक्षा जास्ती काय म्हणत आपण हे पुरवणारं असतं, आपल्याला जास्ती सोयी पुरवणारं असतं ओपन सोर्स. विशेष म्हणजे ओपन सोर्स मध्ये जे काही डेव्हलपमेंट असेल ती सुद्धा ओपनच ठेवावी लागते. त्याच्यावर कोणाचा स्वामित्व हक्क नसतो. त्याचा स्वामित्व हक्क नसतो. आणि आता आपण काय करतो, तर आता आपण ग्राहक निर्माण करतोय ओपन सोर्स जर वापरत सुद्धा. सुषमा शर्मांचा हात वर दिसतोय. सुषमा ताई, मी तुम्हाला माझ्याकडे ते रोहिदास वाघ आहेत, गोविंद शिंदे आहेत. मी जर एक एक क्रमाने घेऊ का? ठीक आहे, पण आता मी सुषमाला अनम्यूट केले, नंतर तुम्ही एक एक क्रमाने पण घेऊ शकता. ठीक आहे, सुषमा ताई बोला. मला सुषमा ताई, आवाज बंद झालाय तुमचा. ऐकायला येतोय? आता येतोय. माझा प्रश्न असा आहे की सुरुवातीला त्यांनी जे म्हटलेले आहे प्रस्तावनेमध्ये की मोठ्या प्रमाणावर डिस्किलिंग होण्याची शक्यता आहे आणि नव्या प्रकारच्या रोजगाराची संभावना निर्माण होते. कुठल्याही शैक्षणिक योजना जेव्हा येते तेव्हा आधी म्हणजे आता सध्या ज्या प्रकारची रोजगाराची व्यवस्था आहे त्यातून लोकांना नव्या रोजगारासाठी तयार करण्यापूर्वी या पर्यायी रोजगार कसा दिला जाईल, म्हणजे त्याच्यासाठी शैक्षणिक धोरण आहे, पण पर्यायी रोजगाराची काय व्यवस्था आहे याचाही सांधा जोडला जाणं गरजेचं आहे. तर ते आपल्याला दिसून येतं का? आणि जर का तसं दिसत नसेल तर लोकांच्या रोजगाराच्या संभावनांवरती काय परिणाम होईल? समतेकडे हे जाणारं असेल का की विषमता निर्माण करणार असेल? सुषमा, याचा प्रश्न असेल आणि मला उद्देशून असेल तर ते म्हणजे उत्तर आपल्याला दोघांना मला वाटतं कॉमन माहिती आहे आणि अनेकांना इथे ते माहिती आहे की रोजगाराचा प्रश्न गंभीरच होत जाणार पुढेही. आता ज्या लेवलवर आहो आपण, समतेच्या किंवा असामान्यच्या काही म्हणूयात आपण, त्याच्यापेक्षा आपण कुठेही बऱ्या अवस्थेत जाऊ असं मला स्वतःला वाटत नाही. म्हणजे भरपूर गणित शिकवावं, सगळ्यांना शिकवावं, डेटा सायन्स देखील शिकवावं, पण म्हणून ते समानतेच्या संधींकडे घेऊन जाईल का याच्याबद्दल मी स्वतः साशंक आहे. आणि मग दुसऱ्या प्रकारच्या रोजगारांविषयी काही बोलायचं आहे का किंवा बोललं गेलंय का, तर ते इथे दुसऱ्या प्रकारच्या रोजगारांविषयी वोकेशनलच्या संदर्भात बोललं गेलेलं आहे. पण पुन्हा वोकेशनल ही देखील समाजात दरी वाढवणारी गोष्ट असते असं अनेकांचं मत असतं आपल्या, आणि त्यामुळे वोकेशनलच्या संदर्भात बोलताना तो प्रॉब्लेम आहेच आहे. तर आता जी इथं प्रिएम्बल मध्ये किंवा इंट्रोडक्शन मध्ये जी चर्चा झालेली आहे त्या चर्चेमध्ये तरी किमान मला वाटत नाहीये की फारसं समानतेकडे नेणारं हे धोरण काय म्हणत की सुकृत दर्शनी तरी दिसतंय असं. सर, रोहिदास सरांचा हात वर आहे. मी रोहिदास सरांना अनम्यूट करतो.
कृपया विनंती आहे सगळ्यांना की आपला प्रश्न जितका शॉर्ट करता येईल तेवढा शॉर्ट आणि प्रिसाईज करावा, नेमका करावा. रोहिदास सर, तुमचा प्रश्न विचारा. रोहिदास सरांकडे कंट्रोल द्यायला काहीतरी अडचण येते. रोहिदास सर अनम्यूट होत नाहीये. मी गोविंद सर म्हणून. हॅलो सर. हा, हो रे रोहिदास सर, बोला बोला. हा सर, याच्या प्रस्तावनेमध्ये प्राचीन विद्यापीठांचा संदर्भ दिलेला आहे. त्या अनुषंगाने गणितीय, खगोलीय किंवा इतर शिक्षण हे शाळेमध्ये दिलं गेलं पाहिजे. परंतु जर शाळेची परिस्थिती आणि त्या गोष्टींचा जर विचार केला तर दोन्ही गोष्टींमध्ये विसंगती आढळते. म्हणजे तशा प्रकारची स्थिती आज आपल्याला शाळांमध्ये दिसत नाहीये. म्हणजे भौतिक सुविधांचा जर विचार केला तर ही विसंगती आढळते. तर हे धोरणामध्ये लिहिलेलं आहे ते शक्य होईल का, किंवा धोरणामध्ये अशा काही म्हणजे पुढे त्या शाळांच्या बाबतीत म्हणजे अशा काही दुरुस्ती सुचवल्यात का? धोरणामध्ये तुम्ही जे म्हणताय ना की प्राचीन विद्यापीठ, प्राचीन गणित किंवा खगोलीय विज्ञान या सगळ्याचं शिक्षण देणं शक्य आहे का किंवा गरजेचं आहे का? शिक्षण देणं शक्य आहे, फक्त ते शिक्षण कशा पद्धतीने दिलं जाईल याच्याविषयी लोकांच्या मध्ये काही संदेह आहे लोकांच्या मनामध्ये. पण तो संदेह बाजूला जरी आपण ठेवायचा म्हणालो तरी पण मला असं वाटतं की तो देण्यासाठी किंवा त्या प्रकारचं शिक्षण देण्यासाठी जी व्यवस्था लागेल ती व्यवस्था करायला आपण कितपत तयार आहोत किंवा हे धोरण कितपत त्याला सपोर्ट करतंय हे कुठं फारसं स्पष्ट नाहीये. प्राचीन विद्यालयांमधले किंवा प्राचीन विद्यापीठांमधले किंवा प्राचीन विद्यांचं शिक्षण द्यावं की देऊ नये हा एक वेगळा वादाचा मुद्दा असू शकतो. पण जर द्यायचं असेल तर त्याच्यासाठी पुरेशी व्यवस्था असणार आहे का हा मुद्दा देखील इथे पूर्ण चर्चेला गेलेला नाहीये असं मला तरी किमान या धोरणात दिसलेलं आहे. सर, गोविंद शिंदे सरांकडे जाऊया आपण. गोविंद शिंदे सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. गोविंद शिंदे सर, तुमचा प्रश्न विचारा. आवाज येतो सर? हो येतोय, बोला. सर, प्रश्न असा आहे की बाल शिक्षणाच्या नावाखाली 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना एक साचेबद्ध अभ्यासक्रम तयार करणे आणि अनट्रेंड शिक्षकाकडनं किंवा अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षकाकडनं तो राबवून घेणं हे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून योग्य आहे का, असा प्रश्न होता. सर, हा प्रश्न ना आपण परवा दिवशी चर्चेला घेऊ, तेव्हा आपण बाल शिक्षणाविषयी बोलणार आहोत. आपण 8 तारखेला त्याबद्दल बोलणार आहोत सर. ओके सर. ओके सर. जालिंदर सरोदे सर, तुम्हाला अनम्यूट करते, तुमचा प्रश्न विचारा. आवाज येतोय? हा सर, मला असं विचारायचं आहे, 2 प्रश्न आहेत की पान नंबर 4 वर प्राचीन और सनातनी भारतीय ज्ञान और विचारों की समृद्ध परंपरा के आलोक में यह नीति तयार की गई है. जे प्राचीन सनातनी भारतीय ज्ञानाच्या आधारावर ही संपूर्ण पॉलिसी तयार केली गेलेली आहे. त्याच्या पुढे सांगितलंय की प्राचीन काळामध्ये ज्ञान हे मुक्तीसाठी घेतलं जात होतं. मग आता इथून पुढचं जे आपल्याला ही जी काही पॉलिसी तयार होणार आहे ही पॉलिसी मुक्तीसाठी तयार होणार आहे की 21 ज्ञानासाठी तयार होणार आहे, एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, जगभरात अध्यापन पद्धती मागची आपली विद्यार्थी केंद्रित होती, परंतु आता यांनी शिक्षक केंद्रित अध्यापन पद्धती असा शब्द वापरलेला आहे. या दोन्हीचे काय परिणाम होतील? थँक्यू. सरोदे सर, हा पहिल्या प्रश्नाचं तर खरं मला उत्तर देता येणार नाही, पण दुसरं कोणी देऊ इच्छित असेल तर जरूर देऊ शकता. पण आता ते हात वर केलेलं करणार कसं हा प्रश्न आहे. या फॉर्मॅट मध्ये मला माहित नाही. पण मला तुमचा पहिला प्रश्न जो सनातन हे म्हटलं तुम्ही ज्ञान, सनातन ज्ञान मी मगाशी जे इटर्नल एज्युकेशन म्हणत होतो त्याचंच ते भाषांतर आहे. आणि शिक्षक केंद्री केल्याने काय परिणाम होईल तर ते शिक्षक केंद्री प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी कशी केली जाईल याच्यावरती पण अवलंबून आहे. म्हणजे शिक्षक केंद्री म्हणजे मुलांचा विसर असं पण नाहीये, पण शिक्षकांना त्यांचं काय म्हणत की त्यांची डिग्निटी परत मिळवून देणं असं पण या धोरणामध्ये म्हटलेलं आहे. जर धोरणात काय म्हटलंय म्हणजे इफ यू गो बाय द वर्ड असं जर म्हणत असू तर ते म्हटलेलं आहे धोरणात. पण शिक्षक केंद्री याचा प्रत्यक्ष अर्थ काय असेल हे अंमलबजावणीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती उलगडत जाईल. आता मला त्याच्याविषयी स्पष्टपणे सांगता येईल. आता त्याबद्दल स्पष्टता नाही असू शकणार. मलाही वाटतं की शिक्षक केंद्री याचा अर्थ जर म्हणजे शिक्षकांचं जे काही आता प्रतिमाभंजन झालेलं आहे त्या बाजूने शिक्षकांची प्रतिमा उंचावण्यासाठी करावं असं जर काही केलेलं असेल
तर ते सगळ्यांसाठी आणि एकूणच शिक्षण प्रक्रियेसाठी ते महत्वाचं असू शकतं असं मला वाटतं. मी भालचंद्र भाऊ शेलार यांना अनम्यूट करतोय. भालचंद्र भाऊ शेलार, तुम्ही कृपया प्रश्न विचाराल. शेलार सर, काहीतरी अडचण येते शेलार सरांना अनम्यूट व्हायला. शेलार सर होत नाही अनम्यूट आमच्याकडून. मेमाणे सर आहेत, नितीन मेमाणे, त्यांना अनम्यूट करतोय मी. नितीन मेमाणे सर, तुमचा प्रश्न विचारा. धन्यवाद प्रल्हाद सर. या अनुषंगाने अगोदरही आता काहींनी प्रश्न विचारलेत. भारतीय ज्ञान जे की प्राचीन ज्ञान आहे त्या संदर्भात अनेक शास्त्रज्ञांचा आणि ज्यांनी खूप मोठं संशोधन केलं त्यांचा त्या ठिकाणी उल्लेख आहे. परंतु त्या ठिकाणी परत जोडून असं पण येते की भारतीय संस्कृती, भारतीय विरासत, तर ही भारतीय संस्कृती आणि विरासत कशाच्या अनुषंगाने, याबद्दल मी जरासा आशंका आहे. आणि त्या अनुषंगाने नक्की पुढे काय होणार आहे, की नक्की त्यांना म्हणजे त्या ज्ञानासंदर्भात मदत घेऊन पुढे जायचंय, की भारतीय संस्कृती आणि विरासत म्हणजे थोडंसं मला कोड्यात टाकणारं वाटतं. त्याचप्रमाणे त्याला अनुसरून एक पुढचा प्रश्न आहे की या ठिकाणी इंटेलिजन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कुशल काम करणारे त्या ठिकाणी गणितीय तज्ज्ञ असतील किंवा संगणकीय तज्ज्ञ असतील, यांची खूप मोठ्या प्रमाणात गरज लागणार आहे असंही एका ठिकाणी उल्लेख आहे. आणि परत मग इथं भारतीय प्राचीन विद्यापीठ आणि ज्ञान हे असं थोडंसं मला संदिग्ध वाटतंय. असं संदर्भात नक्की काय म्हणायचं हे काही नाही, प्राचीन ज्ञानाविषयीचा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. व्हॉट्सअप ग्रुपवर पण आला, इथे चॅटबॉक्स मध्ये पण आहे. प्राचीन ज्ञान कशाला म्हणायचं हे स्पष्ट नसल्यामुळे आणि शिवाय विशिष्ट प्रकारच्या सरकारांकडून विशिष्ट प्रकारचे अनुभव असल्यामुळे आपल्या मनामध्ये साशंकता असू शकते. माझं म्हणणं आहे की प्राचीन ज्ञान, फॉर एक्झाम्पल समजा असं कोणी म्हणालं की भारतामध्ये वेगवेगळ्या जाती समुदायांमध्ये खाद्य परंपरा काय होती याचा अभ्यास पण आपण आपले अन्न या पाठांमधून करूयात शाळेमध्ये, तर याच्याविषयी लोकांचं ऑब्जेक्शन असण्याची फार शक्यता मला वाटत नाही. कारण विविध समुदायांच्या संस्कृतींचं ज्ञान आपण जर शाळांमधून आणत असू आणि आपण असंही म्हणत असतो सगळेजण की शाळा ही जीवनाशी जोडलेली पाहिजे, शाळा ही आपल्या परिसराशी आणि आपल्या मुलांशी जोडलेली पाहिजे, ते चांगलं असूच शकतं. पण प्राचीन ज्ञान म्हटल्यानंतर त्याचे अर्थ काय आहेत किंवा आजवरचा यांचा रेकॉर्ड बघता काय घेतले गेले आहेत याच्यामुळे साशंकता निर्माण होते. पण मी सुरुवातीला बोललो आज तसं मी आत्ता त्यामध्ये डिटेलमध्ये शिरणार नाही की अशासाठी की अमुक प्रकारच्या सरकारने प्राचीन ज्ञान असं शब्द लिहिलं म्हणून त्याचा अर्थ ऑटोमॅटिकली असा आहे असं मला पहिल्याच दिवशी किंवा आरोप प्रत्यारोपाच्या लेवलवरती जायचं नाहीये. आणि म्हणून मी म्हणतोय, मलाही नक्कीच तसं वाटतं. आणि किशोर सर, मला असं वाटतं की हे जसं जसं इम्प्लिमेंटेशनच्या लेवलला येत जाईल तशी तशी आपल्याला नेमकं काय आहे त्याबद्दल पण जास्त अधिक क्लॅरिटी येईल. तशी आताच आपण त्याबद्दल नेमकं नाही पण म्हणू शकतो. प्राचीन ज्ञानाविषयीचा रेकॉर्ड विचारला ना की समजा आधी या सरकारने प्राचीन ज्ञानाच्या संदर्भात काय केलेलं आहे त्याच्याविषयी मात्र फार आश्वासन वाटावं किंवा आश्वस्त वाटावं अशी परिस्थिती बिलकुल नाही. म्हणजे उदाहरणार्थ डिपार्टमेंट ऑफ विज्ञान तंत्रज्ञानामध्ये संशोधनासाठी गाय, गोवंश आणि त्यांची सगळी बाय प्रोडक्ट्स याच्यासाठी 100 कोटी रुपये जेव्हा इयरमार्क केले गेले तेव्हा भारतातल्या अनेक शास्त्रज्ञांनी त्याच्यावरती खूप ऑब्जेक्शन घेतलं होतं की कोणत्या मुद्द्यांवरती तुम्ही किती पैसा देणार, याच्याविषयीचं गणित तुम्ही नीट घातलं पाहिजे म्हणून. पण त्याला मान्यता दिली गेली नाही, त्या ऑब्जेक्शनची कोणी दखलच घेतली नाही असं म्हणूयात. त्यामुळे रेकॉर्ड जर बघितला तर एक विशिष्ट प्रकारचा रेकॉर्ड आपल्याला दिसतो. म्हणून प्राचीन ज्ञान या नावाखाली तसंच पुन्हा घडेल हे मला आत्ता या क्षणी हो किंवा नाही या स्वरूपात उत्तर त्याचं द्यायचं. वीणा खांदोडे म्हणून आहे, तर त्यांना अनम्यूट करतोय. मॅडम, तुमचा प्रश्न विचारा. काहीतरी अडचण येते. हॅलो. नाही केलं मी स्वतःला अनम्यूट. माझा प्रश्न असा होता की धोरण हे 100% राबवले जाते का? ते आताच सरांनी सांगितलं की तो सेक्स एज्युकेशनचा मुद्दा धोरणातनं बाद करण्यात आला. म्हणजे आणि असं हे की प्रत्यक्ष धोरण राबवताना जर काही अडचणी आल्या तर धोरणातल्या बाबी बदलल्या जातात का? आणि हे धोरण कितपत लवचिक आहे?
धोरण 100% राबवलं जातं का याचं उत्तर अगदी नाही म्हणायला लागेल ना, कारण मग तसं असतं तर कोठारी कमिशन मध्ये ज्या रिकमेंडेशन्स आहेत त्या पण आपण राबवलेल्या नाहीये. म्हणजे आता जो अनेक वर्ष आपण ऐकलेला म्हणजे काय म्हणतात घासून गुळगुळीत झालेला मुद्दा एका अर्थाने म्हणूयात की जीडीपीच्या 6% इतकी तरतूद शिक्षणासाठी करावी, हे कोठारी कमिशन पासून आहे, हे 68च्या पॉलिसी पासून आहे, हे या पण धोरणामध्ये आलेलं आहे, पण त्याची अंमलबजावणी आजतागायत झाली नाही. किंवा कॉमन स्कूलची जी कल्पना होती कोठारी कमिशनची, अशा अनेक गोष्टी सांगता येतील की कोणत्याच धोरणातल्या त्या राबवल्या गेल्या नाहीत. त्यामुळे तुम्ही 100% कशाला म्हणता मला कल्पना नाही, पण 100% अंमलबजावणी धोरण हे एका अर्थाने विश्लिष्ट पण असते की काय जास्तीत जास्त चांगलं करायचंय आम्हाला, त्याचा पण एक तो धांडोळा घेतलेला असतो धोरणांमध्ये. आणि दुसऱ्या बाजूला धोरण हे प्रत्यक्ष काय घडवता येणं शक्य आहे याची पण मांडणी करत राहतं. आणि त्यामुळे 100%चा निकष कोणत्याच धोरणाला लावता येत नाही, कारण 100% म्हणजे त्यातल्या सगळ्या तरतुदी आणि त्या सगळ्यांसाठी जेव्हा तुम्ही दोन्ही हे निकष आणता तेव्हा ते आपोआपच 100% नसणार. हो, नक्कीच नक्कीच. आणि भारतीय परिस्थितीमध्ये तर फारच कमी शक्यता आहे ते सगळं होण्याच्या. नक्कीच. मी मनोज लुल्हे यांना अनम्यूट करतोय. मनोज सर, तुमचा प्रश्न विचारा. मनोज सर, सॉरी मनोज सर, अनम्यूट करा स्वतःला. आवाज येतोय का सर? हो, आता येतोय आवाज. बोला सर. नमस्कार सर, माझा एक प्रश्न असा आहे. नाही, प्रश्न विचारताना तुम्ही व्हिडिओ पण लोकांनी ऑन केला तर हरकत नाही. मगाशी फक्त बँडविड्थच्या इश्यू साठी म्हणत होतो. हो हो, हरकत नाही. तुम्ही तुमचा व्हिडिओ ऑन करून प्रश्न विचारला तरी चालेल. जगभरातलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं महत्व बघता. सर थोडा आवाज मोठा कराल किंवा माईक जवळ येऊन बोलाल. जगभरातलं, माझा आवाज येतोय ना? हो, आता येतोय. हो. जगभरातलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं महत्व बघता एकीकडे प्राचीन ज्ञान वगैरे अशा गोष्टी टाकून प्रत्यक्षात फक्त कंपन्यांसाठी रोजगार कुशल कारागीर तयार करणं असं एक या धोरणामधनं वाटतंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे स्वतः जगभरामध्ये अनेक लोकांनी म्हणजे आपल्या देशातले जसे फुले आहेत, विनोबा आहेत, गांधीजी आहेत, हे एवढे शिक्षण तज्ञ असताना त्यांच्या विचारांचा समावेश या धोरणात प्रथमतः तरी दिसत नाहीये एकंदरीत चर्चेतनं. तर याबद्दल आपलं काय मत आहे? म्हणजे सॉरी, तुमचं मत नाही, पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीत फक्त रोजगार निर्माण करणं एवढंच एक काहीतरी दिसतंय असं वाटत नाही का? नाही, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मुद्दा याच्यासाठी पण आलेला आहे की जग कसं बदलतंय हे सांगण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग केला गेलेला आहे याच्यामध्ये, की कम्प्लिटली नवीन गोष्टी येते आहे आणि त्याला आपण तयार राहिलं पाहिजे अशा प्रकारचं धोरण निर्माण करायचं आहे असं सुतोवाच त्यांनी केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये गांधींच्या विचाराची जोड आहे का, विनोबांच्या विचाराची जोड आहे का, फुलेंना जे मुक्तिदायी शिक्षण अभिप्रेत होतं ते आहे का, तर अशा गोष्टी फार कमी दिसत आहेत, किमान माझ्या वाचनात तरी. कस्तुरीरंगन समितीने खूप लोकांची नावं घेतली होती भारतीय संदर्भात ज्यांनी शिक्षणाचा मूलभूत विचार केलेला आहे. ते रवींद्रनाथ टागोर असतील, गांधी असतील, आंबेडकर असतील, अशा अनेकांची नावं त्यांनी घेतली होती. पण त्यावरती पण ऑब्जेक्शन घेण्यात आलं की त्यांनी कोणाकोणाची नावं घेतली नव्हती आणि या धोरणामध्ये तर यापैकी कोणाचा उल्लेख केलेला नाहीये. पहिल्या धोरणामध्ये कोणाचाच नाहीये. जी काही भारतीय संदर्भात महापुरुषांची नावं घेतली गेलेली आहेत ती सगळीच्या सगळी पुरातनकालीन किंवा प्राचीन काळातली आहेत मुख्यतः, आणि मध्ययुगीन काही असतील, आणि आधुनिक भारतातल्या त्यांनी कोणाचा उल्लेख केलेला नाही. पण उल्लेख केलेला नाही म्हणजे त्यांचा विचार आलाच नाही असंही आपल्याला म्हणता येणार नाही. मात्र उल्लेख केलेला असून देखील विचार आला नाही असंही होऊ शकतं. त्याच्यात अनेकदा काय आहे की या धोरणाच्या संदर्भात म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मुद्दा तुम्ही विचारला म्हणून, की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आधुनिक तंत्रज्ञानाचं प्रतीक म्हणून त्यांनी तिथे लिहिलेलं आहे. त्याच्याऐवजी दुसरं काही असतं तर दुसरं पण कदाचित तिथे लिहिलं गेलं असतं असं मला तरी वाटतंय. आणि त्यासाठीचं मनुष्यबळ, आता हे याच्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार करणं हे काहींना ऑब्जेक्शनेबल वाटू शकतं आणि काहींना त्याच्यासाठी कौतुकास्पद वाटतं. आणि अशा दोन्ही प्रकारची लेखनं इंग्रजी माध्यमांमधून तरी खूप प्रकाशित झाली आहेत गेल्या 1 महिन्याभरामध्ये. मी असं म्हणेल की याच्यातून कसं रोजगार निर्मितीकडे आपण जाणार आहोत आणि कसं आपण रोजगार निर्मितीकडे जाणार आहोत म्हणून मूलभूत विचारापासून लांब जाणार आहोत, अशा दोन्ही प्रकारची विवेचना गेल्या महिन्याभरात केली जाताना आपल्याला दिसत आहे. मी आता जाणीवपूर्वक
म्हणजे मोह होत असताना पण शक्यतो माझं मत काय आहे याच्यावरचं हे सांगण्याचं टाळतोय. कारण मी या एकूण 8 सेशन्सचं नाव पण अभ्यास वर्ग म्हणालो होतो, जिथं मला लगेचच हे माझं मत आहे असं म्हणून पुढे आणायचं नाहीये एका अर्थाने. मी तरीही मी कितपत करू शकलो मला माहित नाहीये. माझं मत ऑब्व्हियसली मध्ये मध्ये डोकावलंच असणार आहे. पण तरी मला हे तुमचं म्हणणं आहे का की आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नुकसान होईल किंवा फायदा होईल, अशी येस नो टाईपच्या मध्ये आता शिरायला नको, कारण त्या प्रक्रिया सुद्धा फार गुंतागुंतीच्या आहे. एक विनंती आहे किशोर, तुम्ही पण सांगा. खरं तर आपण आता ठरवलेल्या वेळेपेक्षा 1 मिनिट जास्त झालाय आणि अजून पण 9 नाही आपण एक 5 मिनिटं अजून घेऊ शकतो, पण एक त्या काय म्हणत एकूण संख्या आणि हे माध्यम बघता, म्हणजे आपण समजा समोरासमोर असतो तर कदाचित एक तुकडा वाचून एक तुकडा मांडून झाल्यानंतर आपण ग्रुप डिस्कशन वगैरे केलं असतं. तसे छोटे ग्रुप्स पण खरं याच्यामध्ये करता येऊ शकतात, मला माहित नाहीये. पण तेवढा वेळ आपल्याकडे नाही. एकूण 1.5 तासांची मर्यादा घेतली होती. आज 10 मिनिटं उशिरा सुरू केलं तर आपण 8:40 पर्यंत जाऊ शकू. ठीक आहे. मी पण एक प्रल्हाद, 1 मिनिट फक्त. पण ज्यांना आज इथे प्रश्न उपस्थित करता येणार नाहीयेत, आणि प्रल्हाद आपण शक्यतो याचा रेकॉर्ड ठेवूयात की जर परत त्याच लोकांना कडे येण्याऐवजी पुढच्या वेळेला आपण आणखीन वेगळ्या लोकांचे प्रश्न घेऊ. नक्की. आणि चॅटबॉक्स मधले प्रश्न तर ऑलमोस्ट आपण घेतलेच नाहीयेत. त्याचा किमान एक रेकॉर्ड तरी ठेवला जावा. वैभव असे जर सेव्ह करून ठेवू शकलास तर नंतर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये किमान हे प्रश्न शेअर करता येतील की काय मुद्दे लोकांनी उपस्थित केले. कारण म्हणजे भारतीय परंपरांपासून ते आधुनिक शिक्षणापर्यंत अनेक गोष्टी आलेल्या आहेत. किमान हा चॅटबॉक्स देखील आपण सेव्ह करू आणि शेअर करूयात सगळ्यांसोबत. आता एक पुढच्या 10 मिनिटात किती लोकांना आपल्याला समाविष्ट करून घेता येईल त्यानुसार बघ. तर मला शर्वरी ताईंचा हात वर दिसतोय आणि शर्वरी ताई, तुम्हाला मी अनम्यूट करतोय. तुम्ही तुमच्या फोनवरून अनम्यूट करून बोलू शकता. हॅलो. हा बोला. हा, ऍक्च्युली मला 2-3 मुद्दे इथे घेऊन यायचे होते. सगळ्यात पहिला मुद्दा, पॉलिसी जेव्हा मी वाचत होते तेव्हा मला असं वाटत होतं की खूप सारे जार्गन्स इथे यूज केलेले आहेत. आणि म्हणजे इतके सारे शब्द, इतके नवीन शब्द आलेले आहेत की वाचणाऱ्याला वाटेल की एक वाव फॅक्टर असतो ना, तो येऊन जातो की अरे बापरे, की खूपच मस्त केलंय काम म्हणून. दुसरं, जेव्हा तुम्ही डिकोड करायला जाता त्यावेळी तुम्हाला कळतं की अरे बापरे, म्हणजे हे काही फार नवीन नाहीये, गोष्टी होत्या इथे आधी पण होत्या, 2005 त्याच्यामध्ये पण होत्या, पण तरी पण एक नवीन पॅकेज करून गोष्टी बऱ्याच दिलेल्या दिसत आहेत. दुसरं, कोडिंगचं जे आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि कोडिंगचे मुद्दे बरेच जण उपस्थित करत होते. तर मला असं वाटतं की मी त्या क्षेत्रामध्ये थोडं काम करते, त्याच्यामुळे मला वाटतं की आपण खूप जास्त जर का कोडिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या अधीन गेलो ना, तर असंही होऊ शकतं की मुलं बाकी गोष्टी एक्सप्लोर करण्याचं सोडू शकतात, की बाकी फील्डचं जे इम्पॉर्टन्स आहे ना ते मुलांच्या लेखी कमी होऊ शकतं. खरंय तुमचं म्हणणं. दुसरं, एक ओपन सोर्स बद्दल कोणीतरी बोललं होतं. तर ओपन सोर्स ही खूप चांगली गोष्ट ह्याच्यासाठी आहे की ते कोलॅबरेटिव्ह एक कम्युनिटी एफर्ट असतो आणि ते इनोव्हेशन वाढवायला प्रयत्न करतं. आणि माझा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की ग्लोबल सिटीझनशिप आणि इनोव्हेशन, डिझाईन थिंकिंग असे नवीन गोष्ट जेव्हा आपण घेऊन येतोय त्यावेळी हे कितपत योग्य आहे की सारखं जाऊन एन्शंट इंडियन नॉलेज सारखं आपण कनेक्ट करतो. आणि दुसरं म्हणजे आपण नवीन गोष्टींचं हो म्हणतोय, नवीन गोष्टींना, पण त्या नवीन गोष्टी आचरणात आणण्यासाठी किंवा नवीन गोष्टींमध्ये रिसर्च करण्यासाठी आपण किती प्रयत्न करतोय. जर का आपण म्हणत असू की आपलं म्हणजे एन्शंट नॉलेजच आपण फक्त घेऊन येऊ इथे आणि एन्शंट नॉलेज एक ग्रेट आहे, ठीक आहे, ग्रेटनेसच्या गोष्टी असतीलही, रूटेड एक फिलिंग असली पण पाहिजे, पण मग तुम्ही क्रिटिकल थिंकिंग जेव्हा शब्द इतक्यांदा वापरता तेव्हा तुम्ही ते क्रिटिकल थिंकिंग खरंच यूज करताय का? नाही, ते आता जसं आपण हे डॉक्युमेंट पुढे वाचत जाऊ ना तसं उलगडा पण होत जाईल. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणालात की कोडिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स वारंवार करून आपण इतर गोष्टी सोडून देऊ शकतो, तसं काही इथं सुचवलेलं नाहीये. खरं तर करिक्युलम जेव्हा आपण बघू तेव्हा करिक्युलमच्या चॅप्टरमध्ये विशेष करून कशा गोष्टी कनेक्टेड पण असू शकतात त्याच्याविषयीचं पण विवेचन केलेलं आहे.
मुद्दा असा आहे की तुम्ही सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाची गोष्ट करत असताना काय म्हणत आपण तुम्ही आता जो प्रश्न विचारला की आधुनिक तंत्रज्ञानाविषयी बोलताना वारंवार उठून पुन्हा एकदा प्राचीन ज्ञानाकडे जात आहेत आणि तिकडे रेंगाळत बसत आहे, हे कितपत योग्य आहे? तर या सगळ्यांमध्ये एक जगभरात जो ट्रेंड दिसतो आता आपल्या सगळ्यांना, म्हणजे जगभरात ब्रेक्झिट पासून म्हणा किंवा ट्रम्पच्या संदर्भात USA मध्ये जे बोललं जात आहे, तिथे जे काही अभ्यास सुरू किंवा चिकित्सा सुरू आहे, त्याच्यामध्ये पण हे दिसतंय क्लिअरली आपल्याला की प्रत्येक ठिकाणी आपला भूतकाळ जास्तीत जास्त चोरकसपणे पुढे आणण्याचा प्रयत्न त्या समुदायांकडून केला जातोय. आणि मला अगदी फ्रँकली विचाराल तर मला हा एकूण मांडणी जी आहे ती त्या प्रयत्नाचा भाग वाटते. म्हणजे जगभरात तसं सगळीकडे घडतंय आणि तसंच आता इथे पण घडतंय. आणि अशा विचारसरण्यांची सरकार जिथे जिथे असतील तिथे हे करताना अधिक प्रमाणात दिसतं. पण म्हणून ते ऑटोमॅटिकली वाईट असेल असं मी गृहीत धरू शकत नाही, एवढंच मला म्हणायचं आहे की प्राचीन ज्ञान आणलं. समजा कुणीतरी प्राचीन आर्किटेक्चर विषयी शिकवायचं ठरवलं आणि जे प्रत्यक्ष उभं आहे त्याच्याविषयी शिकवायचं ठरवलं तर ते मला नाकारता देखील येत नाही. ते फक्त आत्ताच्या परिभाषेमध्ये होतं का, नव्हतं तरी ओढून ताणून मी त्यात बसवणार का? म्हणजे गणपतीला हत्तीचं तोंड बसवलेलं असणं ही प्लॅस्टिक सर्जरी होती म्हणणार की त्याला मी काय म्हणूयात की सृजनशील कथेचा नमुना म्हणणार, हा खरा प्रश्न आहे. म्हणजे प्राचीन शिकवायचंच नाही किंवा शिकवलंच पाहिजे याकडे जाण्यापेक्षा ते कशा पद्धतीने हँडल केलं जाणार याच्याविषयी मला खरं जास्ती जागरूक राहायला पाहिजे आपण असं वाटतं. जिथे प्राचीन शिकवलं जाते, आत्ताचा पण अनुभव जो आहे, मी 6 महिन्यापूर्वी एका कॉन्फरन्समध्ये बोललो होतो त्याच्याविषयी की जिथं एका विशिष्ट विचारसरणीच्या शाळा आहेत 50,000 भारतामध्ये आणि तिथं गणितात सुद्धा काय शिकवलं जातं आणि ते भयंकर ऑब्जेक्शनेबल आहे कारण ते घटनेतल्या मूल्यांच्या विरुद्ध जाणार आहे. तर असं कुठे जर असेल तर त्याला जरूर आपण त्याच्याविषयी बोलावं. पण कुणीतरी केवळ प्राचीन म्हणलं म्हणून ते आपोआप वाईट ठरेल अशा पण पातळीवरती आपण चर्चा करू शकत नाही, एवढंच मला म्हणायचं आहे. किशोर सर, 3च मिनिटं वेळ आहे आपल्याकडे. मला वाटतं आपण उद्याच्या प्लॅन बद्दल पुन्हा एकदा बोलूया आणि ज्यांना प्रश्न विचारायची संधी आता मिळालेली नाही वेळेअभावी, कृपया आपल्या आपल्या गटांमध्ये आपले प्रश्न टाका. त्या प्रश्नांची उत्तर आपण नक्की देण्याचा प्रयत्न करणार आहोत. खैरनार सरांचा फक्त एक प्रश्न घेऊन टाक. शेलार सर, खैरनार सर, गोविंद खैरनार सर, त्यांचा हात वर दिसत होता मगाशी, मला बराच वेळ दिसत होता. हो खैरनार सर, तुम्हाला स्वतःला अनम्यूट करा आणि बोला. दरक सर नमस्कार सर. दरक सर नमस्कार सर. हा बोला सर. नमस्कार. हा ऐकू येते, बोला ना. बोला सर. सर 10+2+3 and 5+3+3+4 बरोबर सर. तर याच्यानुसार मनुष्यबळाची पर्सेंटेज काय वाटतं तुम्हाला? नाही, आपण आज हा प्रश्न चर्चेला घ्यायला नको. आपण जेव्हा पुढच्या सेशन मध्ये असू ना, म्हणजे परवा दिवशी मंगळवारी, तेव्हा त्याच्याविषयी चर्चा करूयात. आज हा प्रश्न आपण चर्चेलाच घ्यायला नको. पण तो महत्वाचा बदल त्यांनी सांगितलेला आहे. तो प्रत्यक्ष मनुष्यबळ लागणार की नाही याच्याविषयी आपण चर्चा करूया. नक्कीच. सर, एक यवतमाळ डायट मिलिंद कुबडे सरांचा प्रश्न तो घेऊया का? आणि मग तुम्ही चालेल. मिलिंद सर, तुम्हाला अनम्यूट केलंय तुम्ही. हा बोला. नमस्कार सर. हो नमस्कार. खूप वर्षांनी तुमचा आवाज आहे. माझा प्रश्न एवढाच आहे, कारण आता ती पॉलिसी कशी राबवल्या जातात, काय जातात, राबवणारे आम्हीच आहोत आणि त्याचं काय होतं नंतर ते आम्हाला जास्त अनुभव आहे. माझा प्रश्न हाच आहे की पहिल्यांदा आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भात बोलतायत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भात जागतिक पातळीवर जे चालू आहे, तर त्याचं स्वरूप बघता भारतामध्ये जेव्हा ही मॅनपॉवर तयार करायचा म्हणताय शासन, तर त्यासोबत एथिक्स हा पार्ट सुद्धा ते बोलत आहेत. तर एथिक्स आणि सध्याची आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं चालू असलेलं काम, तर याचं प्रॅक्टिकली किती पॉसिबल वाटू शकतंय, किंवा हे एथिक्स खऱ्या अर्थानं त्या क्षेत्रामध्ये पाळल्या जाऊ शकतील यासाठी काय करावं लागेल, हा एक प्रश्न आहे. कारण एथिक्स हा पार्ट सगळ्यात महत्वाचा राहणार आहे इन फ्युचर या क्षेत्राच्या संदर्भात.
तर आपल्याला काय वाटतंय की याच्यामध्ये काय एथिक्स महत्वाचं राहणार ते केवळ या क्षेत्रात नाही, या क्षेत्रामध्ये जास्ती गरजेचं आहे. त्याच्याविषयी भरपूर लोक मांडणी करतायत की या सगळ्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात एथिक्सची काय गरज आहे म्हणून. पण म्हणजे एथिक्स म्हणत असताना पुन्हा दोन प्रकार त्यामध्ये येतील, किमान दोन प्रश्न उपस्थित होतात. मी पुन्हा प्रश्नच उपस्थित करतोय कदाचित असं वाटतंय मला, की एक म्हणजे एथिक्स कशाच्या संदर्भात आणि कोण ठरवणार, आणि आपण एका विशिष्ट क्षेत्रासाठी एथिक्सचा विचार करावा का आपण सर्वांसाठी एथिक्सचा विचार करावा. आणि त्यामुळे एथिक्सचा मुद्दा निश्चितच गंभीर ठरणार आहे. आणि जसजसं आपण नवनव्या इंडस्ट्रीजसाठी ओपन होऊ, नवनव्या इंडस्ट्रीच्या दृष्टीने आपली मुलं तयार व्हावीत या प्रयत्नातून शिक्षण क्षेत्राची सगळी आखणी करू, तसतसं तो एथिक्सचा मुद्दा जास्ती गंभीर होत जाणारच आहे. पण तो फक्त अमुक क्षेत्रासाठी एथिक्स आणि तमुक क्षेत्रासाठी एथिक्सचा विचार नको अशा पद्धतीने आपल्याला करता येणार नाही. आणि त्यामध्ये पुढे निघणार काय एथिक्स मधून या किंवा त्या एथिक्सचा काय परिणाम होणार हे मात्र नाही आत्ता मला सांगता येत. किंवा ज्या काही एथिक्सची आपण चर्चा करतोय त्यातून काय घडणार, का प्राचीन भारतीय मूल्य त्याच्यासाठी आणली जात आहेत का, ती प्राचीन भारतीय मूल्य म्हणल्यानंतर पण कोणाची मूल्य बेसिक त्या मूल्यांना एथिक्स म्हणायचंय का आत्ताच्या आपल्या राज्यघटनेतल्या मूल्यांना एथिक्स म्हणायचं आहे, आणि ती तरी सगळ्यांसाठी एक समान एथिक्स आहेत का, राज्यघटनेतली मूल्य जी असतात ती देखील कालातीत असतात का, असे अनेक प्रश्न आहेत. आणि ते भयंकर कॉम्प्लेक्स प्रकरण आहे. पण पुढच्या एका कोणत्या सत्रामध्ये आपण याच्याविषयी डिस्कशन करू, पर्टिक्युलरली जेव्हा करिक्युलमचा विषय आपण घेऊ. ठीक आहे. मला वाटतं आता किमान एक आणखी 10-12 हात वर दिसत आहेत, पण आपल्याला खरंच आता हे सत्र थांबवावं लागणार आहे. 1.5 तासांचं प्लॅनिंग केलेलं होतं आणि आता अजून 6-7 हात वर आहेत. सगळ्यांना खरं तर माफी मागायला हवी मी की मला खरंच अंदाज नव्हता की एकतर इतका प्रतिसाद याला मिळेल आणि अचानक असे 400-450 लोक रजिस्टर करतील आणि आजही इथे 250च्या वरती लोक सुरुवातीला होती. तर पुढच्या सत्रामध्ये म्हणजे परवा दिवशी मंगळवारी जेव्हा आपण भेटणार आहोत तेव्हा आपण परत सगळेजण वाचन करून येऊ. तेव्हा 2 काय म्हणत आपण चर्चकांना पण इथं निमंत्रित केलेलं आहे. मी मगाशी म्हणत होतो तसं क्वेस्ट संस्थेचे संस्थापक संचालक आहेत निलेश निमकर, क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्टचे, आणि आसाम राज्याचे माजी प्रधान सचिव आणि लँग्वेज अँड लर्निंग फाउंडेशनचे संस्थापक आहेत, IAS ऑफिसर आहेत धीर जिंगरन. ते दोघं इथे येतील. आणि परवाचा जो टॉपिक आहे तो अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन, म्हणजे चॅप्टर नंबर 2 हा जो आहे पॉलिसी मधला तो, आणि फाउंडेशनल लिटरसी आणि न्यूमरसीचा जो भाग आहे, आणि मल्टीलिंग्वल एज्युकेशन हा एक तिसरा मुद्दा धीर जिंगरन सोबत मी चर्चेला घेणार आहे. कृपया या अनुषंगाने वाचन करून या. हे परवा पण असं निश्चित होणार आहे, आपण 3 तासांचं जरी सत्र ठेवलं तरी पण आपले कोणाचे तरी प्रश्न निश्चित राहून जाणार आहेत, ते विचारता येणार नाहीत. त्यामुळं परवा देखील एक साधारणतः अर्धा तास चर्चेला मिळेल आणि 1 तासभर दोन्ही जे चर्चक येणार आहेत निलेश निमकर आधी मांडणी करतील आणि धीर जिंगरन सोबत चर्चा होईल. धीर जिंगरन यांना मराठी येत नाही आणि म्हणून मी त्यांना हिंदीमध्ये बोलण्याची विनंती केली आहे. तेव्हाही काही प्रश्न असतील, त्या संदर्भातले काही प्रश्न असतील तर आपल्या व्हॉट्सअप गटामध्ये पण टाकून ठेवा की या अर्ली चाइल्डहुड केअर किंवा फाउंडेशनल लिटरसी आणि न्यूमरसीच्या संदर्भात हे विशिष्ट प्रश्न आहेत म्हणून. मलाही हे कम्प्लिटली नवीन आहे अशा प्रकारे एक काहीतरी मीटिंग ऑर्गनाईज करणं, आणि इतक्या मोठ्या संख्येने लोक आले असताना एकमेकांच्या समोर नसताना हे चालवणं, आणि त्यामध्ये काही जर कमतरता असतील तर जरूर सांगा आणि त्याच्यामध्ये आपण सुधारणा करण्याचा प्रयत्न करूया. इथं चॅटबॉक्समध्ये कुणीतरी लिहिलं की वेळ वाया जातोय म्हणून, तर वेळ वाया जातोय हे त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल याची सूचना पण जरूर करा, म्हणजे आपण त्यानुसार बदल करूया. वैभव, आजचं सेशन जे आहे त्याचं चॅटबॉक्स कम्प्लीट कॉपी करून ठेव आणि तो वाटल्यास तसाच एक PDF बनवून आपण दोन्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सर्क्युलेट करूया. आणि क्वेस्टनी खरा संबंध प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे आणि वैभव लवकर क्वेस्टमध्ये असतो आणि वैभवने कम्प्लीट टेक्निकल सपोर्ट दिलेला आहे आणि पुढचे सर्व सेशन्स मध्ये तो ते करत राहणार आहे. त्याबद्दल दोघांचे तर मी अगदी क्वेस्ट आणि वैभवचे डेफिनेटली आभार मानतो आणि तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो की तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्यात. आपण याच्याविषयी बोलत राहूयात व्हॉट्सअपमध्ये पण आणि माध्यमांमध्ये पण लिहित राहूयात, मराठीतून चर्चा करत राहूयात. मराठीतून चर्चेची किती गरज आहे हे पण मला इतकी संख्या बघितल्यानंतर जाणवलं की
हे मराठीतून होणार आहे म्हणून मोठ्या संख्येने लोकांनी रेजिस्टर केलेलं आहे. आज ज्या लोकांना बोलायला संधी मिळाली नाहीये, प्रल्हाद आणि वैभव, परवा दिवशी शक्यतो यांच्याशिवाय इतर लोकांना आपण हे केलं पाहिजे, बोलायला संधी. हा, मालविकाने लिहिलंय की कोणती पानं वाचून यायची ते परत एकदा कळवावेत, किंवा व्हॉट्सअपवरती. मी व्हॉट्सअपवर लिहीनच मालविका, गटामध्ये मी लिहिणार आहे अर्ली चाइल्डहुड केअर आणि लिटरसी न्यूमरसी बद्दल. पण ती मी एक्झॅक्ट पेज नंबर्स दोन्ही म्हणजे मराठी आणि हिंदी मधली जी आहेत ती जरूर लिहितो. येस, इंग्लिश आणि हिंदी मध्ये. येस, ठीक आहे, आपण थांबूयात आता. वैभव, ते सगळं एकदा काय म्हणतात चॅटबॉक्स कॉपी झाला की मग मीटिंग क्लोज करून टाक. धन्यवाद किशोर सर आणि धन्यवाद सर्वांना. प्रल्हाद सर प्लीज मला होस्ट कराल. प्रल्हाद त्याला होस्ट कर, म्हणजे मग तू सगळं करेल. हो हो. आणि लाईव्ह आता ऑफ करून टाका फेसबुक वरून. हो. वैभव, याचं रेकॉर्डेड व्हर्जन राहील ना तुझ्याकडे? हॅलो. हो, माझ्याकडे आहे. आय विल शेअर. मी कम्प्लिटली, म्हणजे मला पहिल्याच सुरुवातीला आठवलं होतं की मला रेकॉर्ड करायचं आहे आणि दुसऱ्या मोमेंटला विसरलो ते मला आत्ता लक्षात आलं. नाही, मी सुरू केलं होतं रेकॉर्डिंग. हा, ठीक आहे. हा, नाही, मला इथे दिसलं आता, तेच मी लाईव्ह बघताना शेजारी दिसलं ना, मग आठवलं मला. सो तू ते फक्त ना ड्राईव्ह वरती शेअर करून मला लिंक देऊन टाक, मी माझ्याकडे डाउनलोड करून ठेवेन. हो, येस, आय विल डू दॅट. ओके, चालेल. येस, मग तू हे कॉपी करून घेतले का चॅटबॉक्स? हो, मी ते करतोय. हा, मग ते कर आणि मग मीटिंग क्लोज करून टाक. येस, मी बाहेर पडतोय मीटिंग मधून. ओके, थँक्यू. थँक्यू. वैभव, हा, तू होस्ट आहेस, फेसबुक लाईव्ह बंद करायला पाहिजे आपण. मीटिंग थांबली की ते बंद होईल. ओके. मीटिंग बंद करतोयस का तू? हो, करतोय. चॅट कॉपी करतो. हो, सॉरी.